माजी मंत्री आदरणीय शिवाजीराव मोघे, विचारपीठावर उपस्थित असणारे माझे सहकारी सुरेश दुरमुरे, विकास जाडे, उमेशजी लेंद्रे, शब्बीरजी बेग, उपस्थित असणारे ॲडव्होकेट कुशाल शेंडे, ॲडव्होकेट अनिल गुडनाके, मनोज भोयर, दत्ताजी ढाकरे, भाऊरावजी मरापे, अमर पाटील, इनकाम अली, विलास काळे, शशिकांत पेंडर आणि या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या पांढरकवडा येथील स्त्री पुरुष नागरिकांना आणि सळसळत्या रक्ताच्या, जिवंत हृदयाच्या, शाबूत डोक्याच्या माझ्या तरुण मित्रांनो, मैत्रिणी, संविधान बचाव महाराष्ट्र बचाव या अभियानाअंतर्गत एका व्याख्यानाकरता आपण सगळे लोक एकत्र जमलो आहोत. मित्रांनो, माझी सुरुवातीलाच तुम्हाला एक विनंती आहे, थोडा आवाज नीट ऍडजस्ट करा, घुमणार नाही याची काळजी घ्या. आपल्या सगळ्यांकडे एक अतिशय महत्वाचं यंत्र आहे, त्याला मोबाईल असं म्हणतात. त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. पण कृपया पुढच्या 1.5 तासाकरता तुम्ही त्याला आपला नोकर बनवा. तुम्हाला कोणाचा फोन आला तर कृपया उचलू नका, सगळे फोन सायलेंट मोडवर टाका आणि उत्तर द्यायचं झालं तर SMS ने द्या. जर तुम्ही बोलायला लागला तर याचा अर्थ असा आहे की आयोजकांनी एवढ्या मेहनतीनं एवढा खर्च करून हा कार्यक्रम आयोजित केला. या अभियानाच्या निमित्तानं मी मुंबईपासून तुमच्यापर्यंत येतो आहे. या सगळ्यांपेक्षा, आणि तुम्ही वेळात वेळ काढून इथे आला आहात, या सगळ्यांपेक्षा तुमचं बोलणं जास्त महत्वाचं आहे. आणि ते जर इतकं महत्वाचं आहे तर तुम्ही एकट्याने का ऐकावं, आम्ही सगळ्यांनी का ऐकू नये? म्हणून माईक मी तिथे पाठवेल, म्हणजे मग सगळ्यांना ते ऐकायला येईल. मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल. दुसरा महत्वाचा मुद्दा, मी वर्षानुवर्ष जरी व्याख्यानं देत असलो तरी मला पिन ड्रॉप सायलेन्सची सवय आहे. कृपया मधून मधून उठवू नका. ज्यांना काही अडचण आहे, खऱ्या अर्थानं अशी अडचण आहे की मधून मधून उठावं लागतं, बाहेर बाथरूमला जावं लागतं, त्यांनी जरा कोपऱ्यातली सीट घ्या, म्हणजे तुम्ही मधून उठून जाता त्यावेळेस लोक डिस्टर्ब होतात, ते होणार नाही. आता मित्रांनो, मी असं गृहीत धरतोय की मला जरी इथे घुमणारा आवाज ऐकू येत असला तरी तुम्हाला मात्र नीट आवाज ऐकू येतोय. बरोबर आहे की तुमच्याही ठिकाणी आवाज फिरतोय? आवाज पोचत असेल तर हात वर करा नीटपणे. अच्छा, पोचतो आहे, ठीक आहे. गेल्या वर्षीची गोष्ट आहे. धीरेंद्र कृष्ण महाराज नावाच्या एका महाराजाला नागपूरमध्ये ते आल्यानंतर आपण त्यांना आव्हान दिलं. त्या काळामध्ये मला अनेकांचे फोन यायचे, त्यापैकी एक फोन हरिद्वार मधल्या महंतांचा आला. ते मला असं म्हणाले की मानव साहब, आपका जो काम है अंधविश्वास उन्मूलन का, वो एक अच्छा काम है और इस काम में हम शरीक होना चाहते, लेकिन हमारे मन में कुछ सवाल. आप में किसी प्रकार का अंधविश्वास बचा नहीं है? मतलब बिल्कुल नहीं. आपने संविधान पढ़ा है? जी हाँ, पढ़ा है. आपने संविधान की जो प्रीएम्बल है, प्रस्तावना है, वो पढ़ी है? मतलब जी हाँ, पढ़ी है. उस प्रीएम्बल में लिखा है, वी द इंडियन पीपल, हम भारतीय लोग. मतलब जी हाँ, लिखा है. इसका मतलब ऐसा होता है कि ये संविधान हम भारतीय लोगों ने मिलकर लिखा है और अपने आप को अर्पित किया है. मतलब बिल्कुल सही बात है. आप मानव साहब, आप इस बात को मानते हो कि ये संविधान हम सब भारतीय लोगों ने लिखा है? जी हाँ, मानता हूं. जब ये संविधान की प्रस्तावना लिखी गई थी तब आप वहां हाजिर थे? मैंने बोला, मैं कैसे हाजिर रह सकता हूं. फिर जब आप वहां हाजिर नहीं थे, इसके बावजूद आप मानते हो कि ये संविधान हम सब भारतीयों ने, यानी आपने भी मिलकर लिखा है,
यही आपका सबसे बड़ा अंधविश्वास है। यावर उत्तर देताना मी त्यांना म्हणालो की आपकी बात बिल्कुल सही, क्योंकि ये संविधान की जो प्रस्तावना लिखी गई तब मैं वहां हाजिर नहीं था। ये संविधान की प्रस्तावना 22 जनवरी 1947 को पंडित जवाहरलाल नेहरू जी ने लिखकर संविधान सभा के सामने रखी और वो सम्मत हुई। तब मैं पैदा ही नहीं हुआ था। लेकिन मुझे आपसे एक बात कहनी है, ये जो संविधान है जिन्होंने लिखा है, ये हम आम लोगों ने लिखा है, हम आम लोगों के लिए लिखा है और आम लोगों को वो अर्पित किया गया। आप जैसे खास लोगों के लिए संविधान नहीं है। आप जैसे खास लोग जो ब्रह्मा के मुख से डायरेक्टली पैदा होते हैं, पृथ्वी पर टपकते हैं, उनका जो संविधान है जिसे मनुस्मृति कहते हैं, जिसके भरोसे आप ये 2000 सालों तक राज करते आए हो, उस मनुस्मृति नामक संविधान को गाड़कर ही आज का ये संविधान निर्माण हुआ है। और इसलिए आपकी ये प्रतिक्रिया स्वाभाविक। मित्रांनो, मी जेव्हा संविधान या विषयासंबंधी लोकांसोबत चर्चा करतो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की आपल्याला संविधानाने काय दिलं याचीच आपल्याला कल्पना नाही। कारण आपल्यापैकी मेजॉरिटी लोक 1947 नंतर जन्माला आलेले आहेत, संविधानाच्या काळात जन्माला आलेले आहेत। त्यामुळे आपण पूर्वी काय होतो आणि आता काय आहोत यामध्ये काय नेमका फरक निर्माण झालेला आहे याचीच आपल्याला कल्पना नसल्यामुळे या संविधानाची किंमत आपल्याला कळत नाही। आणि म्हणून मित्रांनो, मी एका मुद्द्यापासून सुरुवात करतो। जनरली बोलताना मी असं बोलत असतो की श्याम मानव नावाचा एक माणूस तुमच्या पुढ्यामध्ये बोलतो आहे। मी माझ्या आयुष्यामध्ये जातपात मानत नाही। वयाच्या 19व्या वर्षी जेव्हा मला कळलं की आपली आडनावं ही जाती प्रदर्शक असतात, तेव्हा माझ्या काही मित्रांनी आणि मी आपली आडनावं टाकली, बदलवली आणि तेव्हापासून मी मानव नाव धारण केलं आणि माणूस म्हणून जगण्याचा मी प्रयत्न करतो आहे। पण हे जे मी तुमच्या पुढ्यामध्ये बोलतोय की श्याम मानव नावाचा एक माणूस बोलतो आहे, हे बोलण्याचा अधिकार मला माझ्या संविधानानं दिलेला आहे। या देशामध्ये जो जो माणूस जन्माला आलेला आहे त्या प्रत्येक माणसाला माणूस म्हणून अस्तित्व प्राप्त झालेला आहे आणि म्हणून मी म्हणू शकतो की एक माणूस तुमच्या पुढ्यामध्ये बोलतो आहे। जर या देशावर अजूनही मनुस्मृतीचं राज्य असतं आणि या पद्धतीचं संविधान निर्माण झालं नसतं, तर मला म्हणावं लागलं असतं की श्याम मानव नावाचा एक शूद्र तुमच्या पुढ्यामध्ये बोलतो आहे। ही या देशामधली आपल्यापैकी मेजॉरिटी लोकांची ओळख आहे। कारण मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे, शेतकरी हे शूद्र असतात, त्यामुळे मीही शूद्र आहे। आपल्यापैकी अनेकांना असं वाटेल सर असं नसतं, काही लोक 96 कुळी असतात, काही लोक असे असतात, काही लोक तसे असतात, असे अनेक भ्रम आपल्या मनामध्ये आहेत। आणि म्हणून मी एका भ्रमापासून त्याची सुरुवात करतो। शाहू महाराजांचं नाव आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे। ते कोल्हापूरचे राजे होते, शिवाजी राजांचे वंशज होते, छत्रपती शाहू महाराज। 1899 साली पंचगंगा नदीमध्ये ते स्नान करत होते। त्यांच्या पदरी नोकर असलेला ब्राह्मण त्यांच्या पुढ्यामध्ये मंत्र म्हणत होता। शाहू महाराजांच्या एका ब्राह्मण मित्रानं लक्षात आणून दिलं की हे तुमचे जे पंडितजी आहे, हे जे मंत्र म्हणत आहेत ते पुराणातले आहेत, ते वेदांमधले नाहीत। शाहू महाराजांनी स्वाभाविकच त्याला विचारलं, का रे बाबा, तू वेदांमधले मंत्र माझ्या पुढ्यात का नाही म्हणत?
शाहू महाराजांच्या पदरी नोकर असणारा, त्यांच्याकडनं पगार घेणारा हा ब्राह्मण म्हणाला, राजे महोदय, तुम्ही जरी राजे असलात तरी जन्माने तुम्ही शूद्र आहात आणि शूद्रांना वेद ऐकण्याचा अधिकार नाही. त्यामुळं मला वेद येत असले तरी मी तुमच्या पुढ्यामध्ये ते म्हणू शकत नाही. तुम्हाला जो ऐकण्याचा अधिकार आहे, पुराणातले मंत्र, तेच मी तुमच्या पुढ्यामध्ये म्हणतो आहे. शाहू महाराजांना राग आला, त्याला नोकरीवरनं काढून टाकलं, त्याचा पगार बंद झाला. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आग लागली आणि 2 वर्षपर्यंत ही चर्चा चालत राहील. काँग्रेसचे पुढारी बाळ गंगाधर टिळक यांनी त्यामध्ये उडी घेतली. कारण चर्चा ही सुरू होती की शिवाजी महाराजांचे वंशज असल्यामुळे शाहू महाराज एक क्षत्रिय आहेत, मग ते शूद्र कसे? यावर उत्तर देताना लोकमान्य टिळक म्हणतात, कलियुगामध्ये सगळेच्या सगळे 2च आता फक्त वर्ण शिल्लक आहे, एक ब्राह्मण आणि ते वगळता बाकी सगळे शूद्र. कारण वैश्य आणि क्षत्रिय हे दोन्ही वर्ण कलियुगामध्ये सस्पेंड झालेले आहेत आणि त्यामुळे शाहू महाराज हे शूद्रच आहे. शूद्रांना वेद ऐकण्याचा अधिकार नाही, हे मनुस्मृतीमधलं वचन आहे. आणि त्यामुळं ब्राह्मण जे वागलेत, जे पुजाऱ्यांनी काम केलं, ते धर्मसंमत काम आहे. उलट शाहू महाराजांनी त्याला नोकरीवरनं काढून टाकलं, हा त्याच्यावरचा अन्याय आहे. मग लोकांनी प्रश्न विचारले की शाहू महाराज हे शिवाजी राजांचे वंशज आहेत, शिवाजी महाराज जर क्षत्रिय होते तर शाहू महाराज कसे काय शूद्र असू शकतात? यावर उत्तर देण्यात आलं, गागा भट्ट नावाच्या ब्राह्मणानं, काशीच्या ब्राह्मणानं शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करताना तात्पुरतं क्षत्रियत्व बहाल केलं होतं. तात्पुरतं क्षत्रियत्व म्हणजे शिवाजी महाराज क्षत्रिय नव्हते. तुम्हा सगळ्यांना हा इतिहास माहित आहे, मी रिपीट करत नाही, फक्त आठवण करून देतो. ज्या शिवाजी राजांनी त्या काळामध्ये मॅक्झिमम लोक अस्पृश्यता पाळत असले तरी शिवाजी राजांनी कधीही अस्पृश्यता पाळली नाही. वेगवेगळ्या जातीमधल्या लोकांसोबत, धर्मामधल्या लोकांसोबत ते जेवण घेत असत. आपल्या सुराज्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांनी वेगवेगळ्या 18 पगड जातीच्या लोकांना आणि वेगवेगळ्या धर्माच्या लोकांना सामील करून घेतलं. महारांना किल्लेदार बनवलं, रामोशांना सेनापती बनवलं, मुस्लिमांना किल्लेदार आणि सेनापती बनवलं, दर्यावर्दी बनवलं. अशा सगळ्यांना सोबत घेऊन त्यांनी सुराज्य निर्माण केलं. ज्या शिवाजी राजांनी या पद्धतीचं सुराज्य निर्माण केलं, त्या शिवाजी राजांना जेव्हा राज्याभिषेक करण्याची गरज वाटली, 1674 साली त्यांनी राज्याभिषेक करायचं ठरवलं. त्यांच्या पदरी अनेक ब्राह्मण नोकर होते, पण महाराष्ट्रातल्या एकाही ब्राह्मणानं त्यांना राज्याभिषेक करण्याची तयारी दर्शवली नाही. का? कारण मनुस्मृतीमध्ये स्पष्ट वचन आहे की शूद्राने राजा बनता कामा नये आणि जिथे शूद्र राजा असतो तिथे ब्राह्मणांनी वास करता कामा नये, म्हणजे तिथे राहता कामा नये. त्यामुळे शिवाजी राजांना कोणीही ब्राह्मण राजा म्हणून स्वीकारायला तयार नाही, राज्याभिषेक करायला तयार नाही. आणि म्हणून शिवाजी राजांनी गागा भट्टाला काशीवरनं बोलावलं. त्याला एवढी दक्षिणा दिली की त्याच्या सहकाऱ्यांच्या खांद्यावर आणि त्याच्या खांद्यावर त्याला लादून ते नेता येत नव्हते, म्हणून प्राण्यांवर लादून त्याने ते जडजवाहीर घेऊन गेला आणि शिवाजी राजांना तात्पुरतं क्षत्रिय बनून तो राज्याभिषेक झाला. आता लोकमान्य टिळकांच्या म्हणण्यानुसार आता 2च वर्ण आहे, ब्राह्मण आणि बाकी उरलेले सगळेच्या सगळे शूद्र, कोणीही क्षत्रिय नाही. हेच लोकमान्य टिळक काँग्रेसचे सर्वोच्च पुढारी पुढे झाले.
1920 साली ते भारतातले सर्वोच्च काँग्रेसचे पुढारी होते. लोकमान्य टिळकांचं स्वातंत्र्य आंदोलनामधलं योगदान अतिशय मोठं आहे, याबद्दल दुमत कोणाचंच असू शकत नाही. पण माझा साधा प्रश्न तुम्हाला आहे, समजा लोकमान्य टिळकांची जी विचारधारा आहे त्याच विचारधारेची काँग्रेस कायम राहिली असती, अशाच विचारधारेच्या एखाद्या नेत्याच्या नेतृत्वाखाली या देशाला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं असतं, तर अतिशूद्र जातीमध्ये जन्माला आलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठे असते? त्यांना संविधान लिहिण्याची संधी तरी मिळाली असती का? मग असं काय घडलं की या देशामध्ये हा बदल घडून आला? 1 ऑगस्ट 1920 साली लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला. आणि लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाल्यानंतर खरं म्हणजे त्या वर्षी काँग्रेसचं अधिवेशन नागपूरला ठरलेलं होतं. त्या काळामध्ये बहुतेक काँग्रेसमध्ये 99% लोक हिंदू होते आणि तेही उच्चभ्रू हिंदू होते. स्वाभाविकच महात्मा गांधी 1915 मध्ये आफ्रिकेमधून भारतात आलेले होते. गेले 5 वर्ष भारतभर हिंडून ते वेगवेगळ्या चळवळी करत होते. त्यांना या नागपूरच्या अधिवेशनाचं अध्यक्ष बनवण्यात आलं. त्यामध्ये जे अंत्यसंमेलन होतं त्यामध्ये महात्मा गांधी बोलतात 25 डिसेंबर 1920 साली. ते म्हणतात, मैं हिंदू हूं, मैं रूढ़िवादी हिंदू होने का दावा करता हूं, मैं एक सनातनी हिंदू हूं, लेकिन मेरे धर्म में जो छुआछूत की प्रथा है वो सबसे बड़ा पाप है और उसे मिटाना मैं अपना कर्तव्य मानता हूं. जो इंसान जाति के आधार पर भेद करता है, उच्चता और नीचता मानता है, वो कभी भी सनातनी हिंदू नहीं हो सकता. स्वाभाविकच त्यावेळेसच्या उपस्थित लोकांनी गांधीजींना प्रश्न विचारले, आप तो भगवत गीता को बहुत मानते हो, उनके कई उद्धरण हमको सुनाते रहते हो. भगवत गीता में ये बात कही है, वेदों में ये बात कही है, वेदांमधल्या ऋग्वेदामधल्या पुरुष सूक्तामध्ये, मनुस्मृति में ये बात कही है कि ब्रह्मा के मुख से ब्राह्मण पैदा हुए, बाहु से क्षत्रिय पैदा हुए, जांघों से वैश्य पैदा हुए और पैरों से शूद्र पैदा हुए. ये अगर हमारा धर्म वचन है तो उसके खिलाफ आप बात कैसे कर सकते हो? त्यावर गांधी 1920 साली 25 डिसेंबरला उत्तर देताना बोलतात, खरं म्हणजे त्यांना काँग्रेसचं नेतृत्व करायचं आहे. या काँग्रेसमध्ये 99% लोक हिंदू आहेत, त्यातल्या त्यात उच्चभ्रू हिंदू आहे. आणि गांधी म्हणतात, मेरे धर्म ग्रंथों में कुछ भी कहा हो जो मेरे सत्सद विवेक को जचता नहीं, जो मानव जाति के लिए हितकारक नहीं, ऐसी कोई भी बात मैं स्वीकारूंगा नहीं. एवढंच नव्हे तर मित्रांनो, ते पुढे म्हणतात, मेरे धर्म ग्रंथ में कई बातें मनगढ़ंत कही है. कल्पना करा, ज्या देशामध्ये 80% लोक हिंदू आहेत, ज्या देशामध्ये स्वातंत्र्य आंदोलनाचं नेतृत्व त्यांना करायचं आहे, त्या देशामध्ये हिंदूंसमोर ते या पद्धतीनं बोलतात. केवळ बोलत नाही, त्यानंतर काँग्रेस बदलवत नेतात. 1920 नंतर हळूहळू गांधीजींकडे नेतृत्व येतं. या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये ज्यामध्ये केवळ उच्चभ्रू लोक असायचे, त्या आंदोलनामध्ये ते मोठ्या संख्येनं वेगवेगळ्या जातींमधल्या धर्मांमधल्या लोकांना सामावून घेतात. शूद्रांना अतिशूद्रांना सामावून घेतात. मुस्लिमांना, ख्रिश्चनांना, जैनांना, बौद्धांना, शिखांना सामावून घेतात. ही व्यापक चळवळ बनवतात. ज्या देशामधल्या स्त्रिया आपल्या घराच्या बाहेर पडत नाहीत, त्या स्त्रियांना लाखोच्या संख्येनं इंग्रजांच्या बंदुकांपुढे आणि तोफांच्या
पुढे निर्भयपणे उभे करतात आणि त्यातून संपूर्ण देशामधलं वातावरण बदलवत जातं. गांधी 1920 नंतर प्रयत्नपूर्वक समानतेचं बीज रोवतात. तुम्ही कोणत्याही जातीमध्ये जन्माला आलेला असाल, कोणत्याही धर्मामध्ये जन्माला आलेला असाल, कोणत्याही लिंगामध्ये जन्माला आलेला असाल, तरी तुम्ही सगळे समान आहात. माणूस म्हणून तुमचं स्वतंत्र अस्तित्व मान्य आहे. बंधुतेचं बीज रोवतात. आपण सगळ्यांना एकत्रितपणे जगायचं आहे. हा देश आपला सगळ्यांचा आहे. तिसरं मूल्य स्वातंत्र्याची आस निर्माण करतात. आपला देश केवळ 800-900 वर्ष गुलाम राहिलेला नाही. हा आपला देश गेली 2000 वर्ष गुलाम राहिलेला. या 2000 वर्षामध्ये हिंदू राजे असले तरी या देशामधल्या सर्वसामान्य हिंदू माणसाच्या जीवनावर मनुस्मृतीचं राज्य असायचं. या देशामध्ये 700-800 वर्ष मुस्लिम राजे होते आणि तरी सर्वसामान्य हिंदू माणसांच्या सामाजिक आणि धार्मिक जीवनावर मनुस्मृतीचं राज्य होतं. या देशामध्ये इंग्रजांचं राज्य 150 वर्ष होतं आणि तरीही मनुस्मृतीचं राज्य त्यांच्यावर होतं. उत्कृष्ट उदाहरण म्हणजे शाहू महाराजांचं उदाहरण. ते इंग्रजांच्या काळातलंच उदाहरण आहे. त्यावेळेस इंग्रजांचं शासन या देशामध्ये. त्यामुळं मित्रांनो, आपल्या देशामध्ये संपूर्णतः हे जे स्वातंत्र्याची आस निर्माण करणारं जे मूल्य आहे, जे आपल्या देशामध्ये कधी नव्हतं, म्हणून आपण 2000 वर्ष गुलाम होतो, ते गांधींनी अतिशय प्रयत्नपूर्वक पेरलं. या देशामध्ये इंग्रजांचं राज्य 150 वर्ष राहिलं, पण कोणत्याही एका दिवशी 1,00,000पेक्षा अधिक इंग्रज या देशामध्ये नव्हते. याचा अर्थ असा आहे की या देशामधल्या 30 कोटी ते 40 कोटी जनतेवर 1,00,000 इंग्रजांनी राज्य केलेला आहे. आपल्याला लाख आणि कोटींमधले हे आकडे पाहून कदाचित लक्षात येत नाही. माझा संख्याशास्त्राचा प्राध्यापक नेहमी एक उदाहरण देतो, त्याचं मी तुमच्या पुढ्यामध्ये उदाहरण ठेवतो. तो म्हणतो की 1947 साली आपल्या देशाची लोकसंख्या 40 कोटी होती. भारत, पाकिस्तान, बांगलादेश म्हणून. या 40 कोटी लोकांनी काही केलं नसतं. सकाळी उठल्या उठल्या नुसती सू जरी केली असती तरी ती सू इतकी प्रचंड निर्माण झाली असती, 1,00,000 इंग्रज त्यामध्ये बुडून 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 मेले असते. एवढी प्रचंड संख्या ज्या देशामध्ये आहे, त्या देशावर 1,00,000 इंग्रज येतात आणि राज्य करतात. 150 वर्षात अख्खा देश ताब्यामध्ये घेतात. अशा देशामध्ये निर्भयता निर्माण केली, स्वातंत्र्याची आस निर्माण केली. चौथं, न्याय. तुम्ही कोणत्याही जातीमध्ये जन्माला आलेला असला, धर्मामध्ये जन्माला आलेला असला, तरी सगळ्यांना समान न्याय मिळेल. ही चारही मूल्य गांधीजींनी या देशामध्ये पेरली 1920 पासून 47 सालापर्यंत. आणि म्हणून मित्रांनो, या पद्धतीची राज्यघटना निर्माण होऊ शकते. तुम्हाला कल्पना नसेल म्हणून काही गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो, कारण या गोष्टी कोणी तुमच्यापर्यंत पोहोचवत नाही. म्हणून ज्या वेळेस या देशाला 1947 साली स्वातंत्र्य मिळणार हे निश्चित झालं, पहिल्या राष्ट्रीय सरकारचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू बनणार हे निश्चित झालं. त्यावेळेस महात्मा गांधींनी पंडितजींना बोलावून घेतलं. सरोजिनी नायडू त्यांच्यासोबत. महात्मा गांधी त्यांना म्हणाले की सध्या संविधान बनण्याची प्रक्रिया सुरू आहे. तुम्ही तुमच्या राष्ट्रीय सरकारमध्ये लॉ मिनिस्टर म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घ्या. ते जर लॉ मिनिस्टर म्हणून आलेत तर संविधानामध्ये अतिशय महत्वाच्या काही गोष्टी घडून येतील. ते अतिशय आग्रही असतील की या देशामधल्या शेवटच्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे आणि स्त्रियांना योग्य तो न्याय मिळाला पाहिजे. त्यावर पंडित जवाहरलाल नेहरू असं म्हणाले का त्याचं कारण असं होतं की मसुदा ऑलरेडी संविधानाचा तयार झालेला होता.
हाच ड्राफ्ट कायम राहिलेला आहे पुढे. हा रावांनी तयार केलेला जो संविधानाचा ड्राफ्ट होता त्यावर पंडित जवाहरलाल नेहरूंनी बारकाईने हात फिरवलेला होता. एवढंच नव्हे तर काँग्रेसमध्ये सगळे बॅरिस्टर होते. सरदार वल्लभभाई पटेल असेल, महात्मा गांधी असेल, पंडित जवाहरलाल नेहरू असेल, मेजॉरिटी लोक काँग्रेसचे लीडर जे होते ते सगळे बॅरिस्टर होते, वकील होते, नामांकित वकील होते, अतिशय मोठमोठे वकील होते. स्वाभाविकच यांनी प्रश्न असा विचारला की बाबासाहेबांची इथे गरज काय? ऑलरेडी ड्राफ्ट तयार आहे, आपण सगळेच्या सगळे बॅरिस्टर्स आहोत, आपणही तयार करू शकतो. काँग्रेसमध्येच अनेक बॅरिस्टर्स आहेत. त्यावर महात्मा गांधींनी प्रतिप्रश्न उच्चारला की आपल्याला कोणाचं संविधान बनवायचंय, काँग्रेसचं बनवायचंय की देशाचं बनवायचं? आणि मग पंडित जवाहरलाल नेहरूंच्या लक्षात आलं त्यांना काय म्हणायचं. स्वतः पंडित जवाहरलाल नेहरूंनी डॉक्टर बाबासाहेबांना बोलावून घेतलं आणि बाबासाहेबांना हा सगळा संवाद सांगितला आणि त्यांना विनंती केली की तुम्ही माझ्या मंत्रिमंडळामध्ये लॉ मिनिस्टर म्हणून या. बाबासाहेबांचं आणि काँग्रेसचं फारसं सख्य नव्हतं, प्रेम नव्हतं, आणि तरीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणताही इगोचा मुद्दा न बनवता राष्ट्रीय सरकारमध्ये लॉ मिनिस्टर म्हणून सामील होण्याचं मान्य केलं. हा त्यांच्या मनाचा अतिशय मोठेपणा. कारण त्यांना माहीत होतं की संविधान बनवण्याची संधी जर मला अतिशय चांगल्या पद्धतीने मिळाली तर मी सगळ्या माणसांना योग्य न्याय देऊ शकेन. आता अडचण अशी होती की ऑलरेडी संविधान सभेच्या निवडणुका झाल्या होत्या. दशरथने तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, बाबासाहेब ज्या भागातनं निवडून आले त्यानंतर या देशाची फाळणी झाली आणि तो भाग गेला पाकिस्तानात. आता बाबासाहेबांना भारतीय संविधान बनण्याची जी प्रक्रिया आहे त्या संविधान सभेमध्ये ते नाहीत, त्यामुळे संविधान सभेच्या बैठकीला पण हजर राहू शकत नाही. हा तिढा काँग्रेसने सोडवला. मुंबई प्रांतामध्ये बॅरिस्टर एम.आर. जयकर नावाचे जे निवडून आलेले होते संविधान सभेवर, त्यांना राजीनामा द्यायला लावला. जुलै 1947 सालची गोष्ट आहे. आणि तिथून काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेवर निवडून आणलं. काँग्रेसने निवडून आणलं. नेहमी भंडाऱ्याला पाडलं असं ऐकवलं जातं. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रीतसरपणे संविधान सभेवर आले. 1947 साली लिगली लॉ मिनिस्टर झाले 15 ऑगस्टला. आणि 29 ऑगस्ट 1947 साली संविधान सभेची जी बैठक झाली त्यामध्ये ड्राफ्टिंग कमिटी ठरली आणि ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले. आणि त्यानंतर इतक्या सुंदर पद्धतीचं संविधान आपल्या वाट्याला आलेलं. हे संविधान आकाशातनं पडलेलं नाही, कोणीतरी टेबलवर बसून लिहिलेलं नाही. 1920 पासून 47 पर्यंत जे स्वातंत्र्य आंदोलन चाललं त्या आंदोलनामध्ये ही मूल्य या देशामध्ये रुजवली गेली. त्यातून निर्माण झालेलं हे संविधान आहे. बाबासाहेबांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य जर कोणतं असेल, भारताच्या संविधानामध्ये 299 सदस्य होते, यातले मेजॉरिटी काँग्रेसचे लोक होते. तरी पण यामध्ये खूप लोक गांधींच्या विचारांचे, नेहरूंच्या विचारांचे असले तरी अनेक लोक टिळकांच्या विचारांचे होते. आणि हे संविधान बनवताना एकेका मुद्द्याचा केस निघालेला आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं संपूर्ण कौशल्यपणाला लावून प्रत्येक मुद्द्यामध्ये लोकांना कन्व्हिन्स केलेलं आहे, 299 लोकांना. आणि एक मतानं हे संविधान संमत झालेलं आहे. जगाच्या इतिहासामध्ये कदाचित आजपर्यंत असं कधी घडलेलं नाही. हे त्यांचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन आणि कर्तृत्व आहे. त्यामुळे मित्रांनो हे संविधान या पद्धतीनं तयार झालेलं आहे. या संविधानाचं आपल्याला एवढं मोल काय, महत्व काय? कारण हे 4 संविधान, त्याची प्रस्तावना आताही आम्हाला भेट दिली. आपल्यापैकी प्रत्येकानं कधी ना कधी वाचली असेल, नसेल त्यांनी घेऊन जावं आणि स्वतः जवळ ठेवावं. 4 मूल्यांच्या आधारावर आपलं संविधान उभं आहे. इक्वॅलिटी,
समानता, फ्रॅटर्निटी बंधुता, लिबर्टी स्वातंत्र्य आणि जस्टिस न्याय. न्याय म्हणजे कोर्टात मिळणारा न्याय नाही, आपल्या प्रस्तावनेमध्ये स्पष्ट म्हटलेला आहे आर्थिक न्याय, सामाजिक न्याय, राजकीय न्याय. या पद्धतीचं संविधान जगाच्या इतिहासात कुठेच नाही. एकत्रित 4 मूल्यांचं हे पहिलं संविधान आहे जगात. आपल्यासाठी याचं मूल्य काय, जोपर्यंत मनुस्मृतीमध्ये काय होतं आणि कशाच्या भरोशावर आपल्याला वागवलं जात होतं हे आपल्याला कळणार नाही, तोपर्यंत याचं मूल्य लक्षात येणार नाही. म्हणून मनुस्मृतीमधले फक्त 2-4 उतारे मी तुमच्या पुढ्यामध्ये मांडत पुढे जातो आहे. ब्राह्मणों की सेवा करना ही शूद्रों का काम है. ब्राह्मण की सेवा करने के बाद ही उन्हें मोक्ष प्राप्त होता है, भगवान की प्राप्ति होती है. बाकी कोई भी काम शूद्र करे तो वो व्यर्थ है. आणि या देशामध्ये शूद्र ब्राह्मण वगळता बाकीचे सगळे. यदि शूद्र गर्भ से ब्राह्मण पर थूक दे तो उसके ओठ काट ले, पेशाब कर दे तो लिंग काटवा दे, और उसकी ओर अपान वायू निकाले तो गुदा कटवा दे. आता अपान वायू म्हणजे पादणे आपल्या भाषेत. आता कल्पना करा की आपले मोदीजी 56 इंची छाती बडबड बडबड आपल्याला सांगतात ये मोदी की गॅरंटी है. तसं तुम्ही सांगणार का? ये मेरी गॅरंटी है, मैं कभी भी किसी के भी सामने पादूंगा नहीं. पॉसिबल आहे? या जन्मात तरी शक्य आहे? ज्यावर आपला कंट्रोल नाही. कल्पना करा की समोरनं एखादा ब्राह्मण येतो आहे, एखाद्या शूद्र माणसाने त्याला नमस्कार करता करता त्याचं सुटलं, त्याची गुदा कापून टाकायची, ढुंगणच कापून टाकायचं. या पद्धतीचे आदेश मनुस्मृतीमध्ये. ब्राह्मण की संपत्ती राजा द्वारा कभी भी नहीं ली जानी चाहिए. काही झालं, कितीही काही पाप केलं ब्राह्मणाने तरी त्याची संपत्ती राजाने कधी घ्यायची नाही. राजा यज्ञ करे धर्म के लिए, आणि दरवेळी यज्ञ केल्यानंतर ब्राह्मणों को स्त्री, गृह, शय्या, वाहन आदी भोग साधक पदार्थ तथा धन दे. म्हणजे समजा जर राजाने वर्षातनं 2 यज्ञ केले आणि धर्माकरता वारंवार यज्ञ करण्याचा आदेश आहेच, तर दर यज्ञाच्या वेळी प्रत्येक ब्राह्मणाला एक स्त्री भोगण्यासाठी द्यायची, बेड द्यायचं, घर द्यायचं, वाहन द्यायचं, धन द्यायचं, असे आदेश मनुस्मृतीमध्ये आहेत. म्हणजे याचा अर्थ ब्राह्मणांना किती स्त्रियांशी लग्न करण्याचा अधिकार होता? एक ब्राह्मण 4ही वर्णांमधल्या स्त्रियांशी लग्न करू शकत असे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. एका वेळी किती स्त्रियांशी लग्न करायचं? 4ची अट नव्हती, कितीही स्त्रियांशी. प्लस दरवेळीस राजाने भोगण्यासाठी त्यांना स्त्रिया अर्पण करायच्या. ही सोय मनुस्मृतीमध्ये उत्तम पद्धतीने करून ठेवलेली आहे. स्पष्ट आदेश है, राजा ने किसी भी हालत में ब्राह्मण की हत्या नहीं करनी है, क्योंकि ब्रह्म हत्या दुनिया का सबसे बड़ा पाप है. ब्राह्मणाने काही केलं तरी त्याची हत्या करायची नाही. आणि या देशामधल्या शूद्रांची हत्या काय? शूद्र की हत्या कुत्ता, बिल्ली, मेंढक के हत्या के समान है. म्हणजे तुमची माझी लायकी या देशामध्ये काय होती? कुत्र मारलं काय, मांजर मारलं काय, बेडूक मारलं काय आणि शूद्र माणूस मारला काय, किंमत सारखी होती. या पद्धतीनं हा देश गेली 2000 वर्ष चालत आलेला आहे. तो गांधींनी, काँग्रेसने स्वातंत्र्य आंदोलनात बदलला, त्याच्यावरचा कळस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चढवला. आणि म्हणून मित्रांनो, आज या देशामध्ये प्रत्येक माणसाला माणूस म्हणवण्याचा अधिकार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की आपला जन्म कुणाचा स्वतःच्या हातामध्ये नसतो. मी थोडंच ठरवलं होतं एका शेतकऱ्याच्या पोटी जन्माला यायचं, तुम्ही थोडंच ठरवलं आपल्या वडिलांच्या पोटी जन्माला यायचं. आणि त्यामुळं आपण कोणालाही त्याने कुठे जन्म घेतला या आधारावर निकालात काढू शकत नाही. एखादा माणूस ब्राह्मण जातीमध्ये जन्माला आला असेल, पण तो सगळी माणसं समान आहे असं मानत असेल, सगळ्या माणसांना समान दर्जा मिळाला पाहिजे असं मानत असेल,
तर तो माणूस ब्राह्मणच नाहीये, कारण तो ब्राह्मणी मनोवृत्तीचा नाहीये, ब्राह्मण जातीमध्ये जन्माला आलेला असून सुद्धा. पण एखादा माणूस ब्राह्मण जातीमध्ये जन्माला आलेला नाही, दुसऱ्या कोणत्या तरी जातीमध्ये जन्माला आलेला आहे, स्वतःला 96 पुढे मी आहे, मी इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे असं मानतो आहे, तो मात्र मनुवादी विचारसरणीचा आहे, ब्राह्मणी मनोवृत्तीचा आहे, तो आपल्याकरता त्याज्य आहे, हेही दुसऱ्या बाजूने आपण समजून घेतलं पाहिजे. हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याचं ड्राफ्टिंग केलं, ते संविधान केवळ शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब करता आणि ओबीसी करता नाही, या देशामधल्या प्रत्येक नागरिकाकरता. या संविधानाने ब्राह्मणांना काय दिलं? या संविधानाने ब्राह्मणांना काय दिलं? माझे 3 मित्र आहेत ज्यांच्या पत्नी ब्राह्मण आहेत. एक आहे डॉक्टर नरेंद्र जाधव, जे आरबीआयचे अतिशय मोठे अधिकारी होते आणि माझ्या चळवळीचे मुंबईचे अध्यक्ष होते. दुसरे आमचे मित्र आहे प्रकाश आंबेडकर. तिसरे आमचे मित्र आहे ज्यांनी मला सातत्याने माझ्या चळवळीमध्ये खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे, ते आपले रामदासजी आठवले. या तिघांच्याही पत्नी ब्राह्मण. ब्राह्मण पुरुषाला कोणत्याही स्त्री सोबत लग्न करता येत होतं, 4ही वर्णांच्या. पण ब्राह्मण स्त्रीला मात्र शूद्र, वैश्य, क्षत्रिय वर्णातल्या माणसाशी लग्न करता येत नव्हतं. तो प्रकार निषिद्ध होता. जर एखाद्या ब्राह्मण स्त्रीनं खालच्या वर्णासोबतच्या माणसाशी चुकून लग्न केलं आणि त्याला मुलं झालीत, म्हणजे तिला मुलं झालीत, तर ती मुलं या 4ही वर्णात बसत नसत. त्यांना चांडाळ म्हटलं जात असे, तो 5वा वर्ण. त्यांना गावात राहण्याचा अधिकार नसे, गाव कुसाभर राहण्याचा अधिकार नसे, त्यांना केवळ स्मशानात राहावं लागत असे. आणि मित्रांनो, आज माझ्या या 3ही मित्रांच्या बायका ब्राह्मण आहेत आणि तरी त्यांची मुलं आज आपल्या देशामधले सन्माननीय नागरिक आहेत, सन्माननीय माणसं आहेत. हा अधिकार ब्राह्मण स्त्रियांना मिळाला. आपण कुणाशी लग्न करायचं? जो माणूस आपल्याला आवडतो, ज्याच्या आपण प्रेमात पडलो, तो कोणत्याही वर्णामधला असला तरी त्याच्यासोबत लग्न करण्याचा अधिकार मिळाला, बोलण्याचा अधिकार मिळाला, शिक्षणाचा अधिकार मिळाला. या देशामधल्या ब्राह्मण स्त्रियांना सुद्धा शिकण्याचा अधिकार नव्हता, बाकी स्त्रियांना तर नव्हताच नव्हता. या देशामधल्या ब्राह्मण वगळता इतरांना वेद ऐकण्याचा अधिकार नव्हता. आज आपण सगळेच्या सगळे शिकू शकतो, पाहिजे त्या पद्धतीचा विषय घेऊ शकतो, संस्कृत सुद्धा शिकू शकतो, आणखी काय पाहिजे ते शिकू शकतो. हे सगळे अधिकार आपल्याला या संविधानामुळे प्राप्त झालेले आहेत. ब्राह्मण पुरुषांनी या संविधानाला काय दिलं? मी नेहमी माझ्या एका मित्राचं उदाहरण घेत असतो. नितीन गडकरी कॉलेज जीवनापासून माझे मित्र आहेत. आज त्यांना संपूर्ण देश, जग एका वेगळ्या नावाने ओळखतं, रोडकरी या नावाने ओळखतं. जर त्यांना मनुस्मृतीनुसार जगावं लागलं असतं तर ते काय करू शकले असते? एक तर ते पुजारी बनले असते, नाही तर कोणत्या तरी गुरुकुलामध्ये टीचर झाले असते, गुरु झाले असते. पण आज ते रोडकरी म्हणून काम करू शकतात आणि अमिताभ बच्चन सारखा सदीचा महानायक त्यांच्याबाबत बोलताना म्हणतो, अभिमानानं म्हणतो कि गडकरी जी, हम सब आपको रोडकरी कहते हैं, रोडकरी कर कर पहचानते हैं. त्यामुळे मित्रांनो, या देशामध्ये प्रत्येकाला अधिकार मिळाला. नाही तर माझं काय झालं असतं? मला शेती करत बसावं लागलं असतं आणि मी यवतमाळ जिल्ह्यातला शेतकरी असल्यामुळे कदाचित आत्महत्या करून मोकळा झालो असतो, कारण शेती परवडत नाही. ना मला प्राध्यापक बनता आलं असतं, ना पत्रकार बनता आलं असतं, ना तुमच्या पुढे येऊन या पद्धतीनं भाषणं देता आली असतं. त्यामुळे मित्रांनो, या देशामध्ये प्रत्येक माणसाला या संविधानाने माणूस म्हणून अस्तित्व दिलेलं आहे, अधिकार दिलेला आहे. हे संविधान धोक्यात आहे असं आपल्याला का वाटतंय? गेल्या 10 वर्षामध्ये, यापूर्वी या देशामध्ये इंदिरा गांधींचं राज्य होतं, त्यांनी इमर्जन्सी आणली. इमर्जन्सी आणल्यानंतर मी त्यावेळेस कॉलेजमध्ये शिकणारा विद्यार्थी होतो. एम ए पार्टवर इंग्रजी साहित्याची परीक्षा देऊन परत आलो. आम्ही 26 जूनला
पोस्टर्स लावले, 27 जूनला अटक झाली, 10 महिने जेलमध्ये गेलो, त्यानंतर 10 महिने बाहेर राहिलो, कारण कोर्टाने आम्हाला बाइज्जत बरी केलं होतं. त्यानंतर आम्ही जनता पार्टीचं गठन केलं. त्यावेळेस आपल्या विदर्भामध्ये दोनच पक्ष होते, एक जामवंतरावांचा पक्ष होता फॉरवर्ड ब्लॉक आणि दुसरा होता जनसंघ, RSS. आजचं जे बीजेपी आहे त्याचं पूर्वीचं नाव जनसंघ. या दोघांना घेऊन आम्ही जनता पार्टीचं गठन केलं आणि 77 साली दणकून जनता पार्टीचा प्रचार केला. 78 साली विधानसभेमध्ये दणकून प्रचार केला. त्यानंतर नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या, तिथेही दणकून प्रचार केला आणि तिन्ही ठिकाणी सत्ता बदल झाला. तो एक भाग वगळला तर बाकी या देशामध्ये कधीही पुन्हा आणि त्यापूर्वी संविधानाचा मुद्दा कधी उपस्थित झाला. मग अटल बिहारीचं सरकार देशामध्ये असेल, इतरांची सरकार असतील, गेल्या 10 वर्षामध्ये आम्हाला संविधान धोक्यात आहे असं का वाटतं? RSSचे प्रमुख माझे मित्र दशरथ मडावी यांनी ऑलरेडी तुम्हाला अनेकांची नावं सांगितली. पण अमुक काय म्हणाला, तमुक खासदार काय म्हणाला, अरुण गोविल ज्यांनी रामाची भूमिका घेतली, जो आता बीजेपीचा खासदार झालेला आहे, तो काय म्हणाला, यापेक्षा सगळ्यात जास्त महत्वाचं आहे RSSचे प्रमुख काय म्हणाले. 1922 साली म्हणजे 2 वर्षापूर्वी RSSचे प्रमुख मोहन भागवत म्हणाले, हे जे आजचं आपलं संविधान आहे ते संविधान युरोपियन मूल्यांच्या आधारावर तयार झालेलं आहे, युरोपियन मूल्यानुसार तयार झालेलं आहे. ते बदलवून आम्हाला भारतीय मूल्यांनुसार तयार करायचं आहे. आपल्या संविधानाची आधारभूत मूल्य कोणती? 4 मूल्य आहेत, ऑलरेडी प्रस्तावनेमध्ये लिहिलेली आहे: इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी, लिबर्टी आणि जस्टिस. ही 4ही मूल्य युरोपियन आहे. कारण या देशामध्ये इक्वॅलिटी कधीच नव्हती. ब्राह्मण श्रेष्ठ आहे, शूद्र कनिष्ठ आहे. या देशामध्ये बंधुता कधीच नव्हती. काय वर्णन आहे तुमचं सुंदर? फुल्यांनी लिहून ठेवलं पेशवाई मधलं वर्णन, ज्या शिवाजी राजांच्या सुराज्यामधनं पेशवाई निर्माण झाली तिथलं वर्णन. एखाद्या जर अतिशूद्र माणसाला रस्त्यावरनं पुण्याच्या चालायचं असेल तर भर दुपारी रणरणत्या उन्हामध्ये सुद्धा त्यांनी दगडी रस्त्यावरनं अनवाणी पायाने चालायचं, कारण त्याला पायामध्ये चप्पल घालण्याचा अधिकार नव्हता. रस्त्यात थुंकला तर रस्ता अपवित्र होतो म्हणून गळ्यात मडकं बांधायचं. पायी चालल्यामुळं रस्ता अपवित्र होतो म्हणून मागे झाडू बांधायचा, जेणेकरून त्याची पावलं सगळीच्या सगळी जी उमटतात रस्त्यावरती नष्ट झाली पाहिजे. या देशामध्ये गाय शिवली तर चालते, बैल शिवला तर चालतो, गाढव शिवला तर चालतो, डुक्कर शिवला तर चालतो, पण माणूस शिवलेला चालत नाही. या देशामध्ये कधीही बंधुता नव्हती, स्वातंत्र्य तर नव्हतंच नव्हतं. लहानपणी बापानं, तरुणपणी पतीनं आणि म्हातारपणी मुलाच्या आज्ञेमध्ये जगावं अशी स्त्री, तिलाही स्वातंत्र्य नव्हतं, इतरांनाही स्वातंत्र्य नव्हतं आणि न्याय नावाची तर गोष्ट नव्हतीच. म्हणूनच मी मुद्दाम तुमच्या पुढ्यामध्ये मनुस्मृतीचे काही उतारे वाचून दाखवलेले आहेत. ही 4ही मूल्य भारतीयांकरता नवीन आहेत, कारण ती युरोपियन आहे. ती यांना बदलवायची आहे, भारतीय मूल्य आणायची आहे. कोणती? ब्रह्मा के मुख से ब्राह्मण, पैरों से शूद्र, म्हणजे पुन्हा यांना मनुस्मृती आणायची आहे. नाही तर दुसरा काय उद्देश असू शकतो? मला एक कळत नाही. या देशामध्ये यांना हिंदू राष्ट्र आणायचं. अरे या देशामधले 80% लोक हिंदू आहेत. या देशातले सगळेच्या सगळे पंतप्रधान हिंदू झालेले आहेत. पंतप्रधान पद या देशामधलं सगळ्यात ताकदवर पद आहे. शीख सुद्धा हिंदू आहेत, म्हणजे मग आपले मनमोहन सिंग हिंदूच झाले. ज्या देशामध्ये 80% हिंदू आहे, लोकशाही आहे, निवडून येणाऱ्यांचं प्रमाण हिंदूंचंच अधिक असतं आणि देशाचे सगळे सत्ताधीश हिंदू राहिलेले आहेत, त्या देशामध्ये वेगळं हिंदू राष्ट्र का हवं आहे? कारण हे हिंदू राष्ट्र नाहीये, सगळ्यांसाठी समान असणारं राष्ट्र आहे. यांना हिंदू राष्ट्र म्हणजे मनुवादी राष्ट्र आणायचं आहे.
हे आपण कधीही विसरता कामा नये. मी केवळ काल्पनिक बोलत नाही, त्याकरता मी 2-3 उदाहरणं देत पुढे जातो. पहिला धीरेंद्र कृष्ण महाराज हे जाहीररित्या म्हणतात, आप मुझे साथ दो मैं आपको हिंदू राष्ट्र दूंगा. हिंदू राष्ट्र कसं देणार? ये हिंदू राष्ट्र दूंगा असं म्हणतायत. प्रत्यक्षामध्ये एक त्यांचा व्हिडिओ अतिशय प्रसिद्ध आहे. एक अछूत माणूस त्यांच्या पायावर डोकं ठेवायला येतो, त्यांचा भक्त असतो. हे त्याला म्हणतात, ए छुओ मत, तुम अछूत हो, हम ब्राह्मण है, हमें छुओ मत. आणि हा माणूस हिंदू राष्ट्र बनवणार आहे आणि आणणार आहे. आणि याला बीजेपी वाले घेऊन गावोगाव हिंडत आहेत. केवळ नागपूरमध्ये आणलं असं नाही, केंद्रीय मंत्र्यांनी बीजेपीच्या त्यांना औरंगाबादमध्ये आणलं, मुंबईमध्ये आणलं, वेगवेगळ्या ठिकाणी आणलं. ते हिंदू राष्ट्र आणणार. दुसरे हिंदू राष्ट्र आणणारे पंडित मिश्रा, पंडित प्रदीप मिश्रा, तेही दावा करतात की आम्ही हिंदू राष्ट्र आणणार आहोत. आणि पंडित मिश्रा काय सांगतात? चिंता मत करो, शंकर भगवान की पिंडी को, बेल को शहद लगाओ, वो उस पर रख दो, चिपका दो, आपका बच्चा पास हो जाएगा. साल भर अभ्यास न करना किया नहीं होगा तो भी पास हो जाएगा. एका बाजूने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात, रात्रंदिवस अभ्यास करा, शिका, मोठे व्हा. ठीक आहे, बाबासाहेब तो विद्वान होते. पण एक माणूस जो एकही वर्ग शिकलेला नाही, गाडगे महाराज त्याचं नाव, संत गाडगे महाराज म्हणतात, काही करून पोरांना शिकवा. पैसा नसन तर स्वतःचं लुगडं विका, स्वतःचं धोतर विका, पण पोरायले शिकवा. जर लुगडंही विकण्यालायक नसेल, धोतरही विकण्यालायक नसेल, तर जेवणाचं ताट विका. पितळेचं असन तरी विका, जर्मनचं असन तरी विका, पण पोरायले शिकवा. आणि आमचे पंडित मिश्रा आम्हाला सांगतात, प्रदीप मिश्रा आम्हाला सांगतात कि आप चिंता मत करो, आपका बच्चा साल भर भी काम अभ्यास नहीं करेगा तो भी केवल पत्ती लगा दो, बेल पत्ती लगा दो, बच्चा पास हो जाएगा. ते कुठे घेऊन चालले आहेत आम्हाला? यांचं हिंदू राष्ट्र काय असणार आहे नेमकं? म्हणजे आपल्या पोरांचं काय करू इच्छित आहेत? बरं, या प्रदीप मिश्रांचा पोरगा झाला नापास. पत्रकारांनी प्रश्न विचारला, या माणसाने काय उत्तर दिलं माहिती आहे? वो सब भक्तों को कहते कहते मुझे बच्चे के कहने के लिए समय नहीं मिला, बच्चे को मैंने कहा नहीं, उसने पूजा की नहीं, इसलिए वो पास नहीं हुआ. अरे, पूजा करून जर माणसं पास झाली तर आपला देश कुठल्या कुठे असता केव्हाच. एवढ्या मेहनतीनं शाळा कॉलेजेस काढून आपल्याला शिकण्याची गायब गरज पडली असती. यांचा तिसरा हिंदू राष्ट्र आणणारा एक माणूस आहे, त्याचं नाव आहे भिडे गुरुजी, संभाजी भिडे. ओळखता तुम्ही? हे जाहीररित्या म्हणतात की तुकाराम, ज्ञानेश्वर तुकारामापेक्षा मनु महाराज श्रेष्ठ आहेत. कारण ज्ञानेश्वर म्हणजे संत ज्ञानेश्वर. योग याग ज्ञानेश्वर म्हणतात, कुळ जाती वर्ण आगवेची गा कारण, कुळ जात वर्ण सगळं कारण. तुकाराम महाराज म्हणतात, महाराशी शिवे कोपे तो ब्राह्मण नभे, तया प्रायश्चित्त काही देह त्याग करिता नाही. एखादा ब्राह्मण शिवला म्हणून जो महार शिवला म्हणून जो ब्राह्मण रागावत असेल, त्या ब्राह्मणाला एकच प्रायश्चित्त आहे, त्यांनी आत्महत्या केली पाहिजे. एवढी कठोर शिक्षा सांगणारे संत तुकाराम, संत ज्ञानदेव, ही माणसं समतेचे पाईक आहेत महाराष्ट्रामध्ये. या वारकरी संप्रदायाच्या चळवळीनं सगळ्याच जातींमधल्या लोकांना माणूस म्हणून सन्मान देण्याचं अत्यंत मोलाचं आणि महत्वाचं काम केलेलं आहे. चातुर्वर्ण्याच्या विरुद्ध असणारी ही चळवळ आहे. आणि आपले संभाजी भिडे म्हणतात, यांच्यापेक्षा मनु महाराज श्रेष्ठ आहे. मनु महाराज म्हणजे कोण? ब्रह्मा के मुख से ब्राह्मण पैदा हुए, पैरों से शूद्र पैदा हुए. यांनी पुण्यामध्ये एक उद्गार काढले, सॉरी आपल्या अमरावतीमध्ये उद्गार काढले, महात्मा गांधी मुसलमान मालिक की उपज है. हे महात्मा गांधी कोण? या देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनाचे नेता, ज्यांना आम्ही राष्ट्रपिता म्हणतो ते. हे काय म्हणतायत?
हे म्हणतायत की त्यांची आई म्हणजे महात्मा गांधींची आई एका मुसलमान माणसासोबत, आणि त्यातून महात्मा गांधींचा जन्म झाला. आमच्या आयांच्या चारित्र्याची चिवडाचिवड करण्याचा यांना कोणी अधिकार दिला? अशाच हलकट मनोवृत्तीच्या माणसांनी शिवाजी राजांबद्दल आणि जिजाऊ राजांबद्दल उद्गार काढले होते, ज्याला जेम्स लेनचं प्रकरण म्हणून आपण ओळखतो. बरं ठीक आहे, संभाजी भिडे बोलले, त्यावर काय करायचं ते झालं. पण हा प्रश्न जेव्हा विधानसभेत निघाला, पृथ्वीराज चव्हाणांनी विचारला, जितेंद्र आव्हाडांनी विचारला, यशोमती ठाकूरांनी विचारला. जेव्हा अनेकांनी हा प्रश्न विचारला त्यावेळेस त्याला उत्तर देताना आमचे महाराष्ट्राचे पूर्व मुख्यमंत्री, सध्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर देताना काय म्हणाले? कोणीतरी ते बोलत असताना मध्ये, हो आहेत, भिडे गुरुजी आमच्यासाठी पूज्य गुरुजी आहेत. काय म्हणणं आहे तुमचं? जो माणूस या देशाच्या राष्ट्रपित्याबद्दल इतके घाणेरडे उद्गार काढतो, अशा हलकट मनोवृत्तीच्या माणसाचं समर्थन करणारी ही जी हलकट मनोवृत्ती आहे, या हलकट मनोवृत्तीला आपण घरी पाठवलं पाहिजे. दुसरा कोणताही पर्याय आपल्या जवळ नाही. अरे कोणताही सभ्य माणूस असता तर त्याचं समर्थन करण्याच्या भानगडीतच पडला नसता, पर्यायी काहीच बोललं नसतं. मला हे मान्य नाही. महात्मा गांधींचा हा अपमान आहे, त्याकरता जी काही कायदेशीर कारवाई केली पाहिजे ती मी करेन, एवढंच उत्तर देण्याची गरज होती. मित्रांनो, हे जे यांचं राज्य आहे, आम्ही नेहमी यांना शेटजी भटजीची पार्टी म्हणायचं. ही शेटजीची पार्टी आणि भटजीची पार्टी कशी, याची दोनच उदाहरण देऊन मी पुढे जातो आहे. आपल्या देशामध्ये आता अलीकडच्या काळामध्ये संसद भवनाचं उद्घाटन झालं. त्यामध्ये सेंगोल वेदोक्त मंत्रोच्चारांमध्ये मोदींना अर्पण करण्यात आला. हा सेंगोल जे राजदंड आहे ते कशाचं प्रतीक आहे? सेंगोल हे जे राजदंड आहे ते प्रतीक आहे चौल वंश राजवंश जो आहे, त्यामध्ये एक चक्रवर्ती सम्राट जेव्हा दुसऱ्याच्या हाती राज्य देत असे त्यावेळेस हस्तांतरण करताना या सेंगोलचा उपयोग केला जात असे, ते प्रतीक म्हणून वापरलं जात असे. प्रत्यक्षामध्ये 16 किंवा 17 ऑगस्ट 1947 ला चेन्नईचे काही ब्राह्मण लोक हे सेंगोल घेऊन आले. आपल्या दिला कोणाला? तो दिला पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू या देशाचे पहिले प्रधानमंत्री, आणि पहिले प्रधानमंत्री असताना सुद्धा त्यांना माहित होतं की आपण या देशाचे सेवक आहोत, आपण काही राजे नाही. त्यांनी तो नम्रपणे ती भेटवस्तू घेतली, कोपऱ्यामध्ये ठेवून दिली. पंतप्रधानांच्या भेटवस्तू या देशाच्या मालकीच्या असतात, संग्रहालयात ती वस्तू इतके वर्ष होती. आमच्या मोदींनी तिथून ती उचलून आणली, वेदोक्त मंत्रोच्चारांमध्ये, ब्राह्मणी मंत्रोच्चारांमध्ये स्वतःला ती अर्पण करून घेतली, आणि ते सगळं टीव्हीवर तुम्ही सगळ्या लोकांनी पाहिलेलं आहे. म्हणजे त्यांनी स्वतःला लोकांनी निवडून दिलेलं असताना सुद्धा या देशाचं चक्रवर्ती सम्राट म्हणून घोषित केलेलं आहे. हे खऱ्या अर्थानं भटजींचं राज्य आहे. हे शेटजींचं राज्य कसं आहे? अडाणीची संपत्ती जेव्हा मोदी या देशाचे पंतप्रधान बनायचे होते यावेळेस 7.8 अब्ज डॉलर्स होते 1913-14 साली, सॉरी 2013-14 साली. केवळ 8 वर्षामध्ये 2022 साली या संपत्तीचं रूपांतर झालेलं आहे 268 अब्ज डॉलर्स. जगाच्या इतिहासामध्ये एवढी संपत्ती वेगानं कधीच वाढली. या देशामध्ये आज केवळ 1% लोकांकडे देशाची 40% संपत्ती आहे. 1% लोकांकडे 40% संपत्ती, आणि या देशामधल्या 50% लोकांकडे केवळ 3% संपत्ती. 50%कडे केवळ 3%. इतकी वाईट अवस्था आणि विषमता या देशामध्ये निर्माण करून ठेवलेली आहे. आज 68 ते 70% लोक हे दारिद्र्य सीमारेषेखाली जगत आहेत,
आणि म्हणून आपल्या देशामध्ये 80 कोटी जनतेला फुकट धान्य द्यावं लागतं आहे. हे शेटजींचं राज्य आहे, भटजींचं राज्य आहे. तुम्ही मला असा प्रश्न विचाराल की सर हे झालं सगळं देशाचं, पण महाराष्ट्राचं काय? महाराष्ट्रातले तर आपले जे काही सरकार आहे त्यामध्ये शिंदे आहे, पवार आहे, फडणवीस आहे, ते तर महाराष्ट्रीयन लोक आहेत. हे महाराष्ट्रीयन आहेत. हे गेले 2.5 वर्ष सरकारमध्ये असताना वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प जो 1,54,000 कोटींचा होता तो गुजरातमध्ये गेला. टाटा एअरबसचा प्रकल्प गुजरातमध्ये गेला. हिरे व्यापार सुरतेला गेला मुंबईचा. बलरथ पार्क गेला, एनएसजी नॅशनल पोलीस अकॅडमी गेली, टेस्ला इलेक्ट्रिक गाडीचा प्रकल्प गेला, महानंद दूध डेअरी गेली. असले मोठे 17 प्रकल्प महाराष्ट्रामधनं गुजरात किंवा आजूबाजूच्या कोणत्या तरी प्रांतामध्ये गेले आणि आमचे शिंदे, पवार आणि देवेंद्र फडणवीस त्याला धक्का मारत मारत हे प्रकल्प तिकडे ढकलत गेले. हे महाराष्ट्राचं हित साधणारे लोक आहेत. बरं, हे आलेत कसे हो महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये? मी काही प्रसंग तुम्हाला आठवतो. 21 जूनला काही लोक मुंबईतनं पळाले सुरतेला, सुरतेवरनं उडाले गुवाहाटीला, गुवाहाटीवरनं उडाले आपल्या गोव्याला आणि गोव्यावरनं उडून मुंबईत आले. आणि 30 जून 1922ला शिंदे यांनी महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत इतर काही मंत्र्यांनी नंतर शपथ घेतली. त्या काळामध्ये माझे एक मित्र, जे माझे चळवळीतले जुने मित्र आहेत, तेही मंत्री बनणार होते पण बनले नाही. त्यांची माझी भेट झाली. आता आम्ही तिघच होतो, मी, माझा एक सहकारी आणि ते. आता बरोबरीचे असल्यामुळे त्यांना मनातलं बरचसं बोलायचं असेल की धडाधड माझ्या पुढे मोकळे झाले. ते म्हणाले, मानवसाहेब आपल्या देशामध्ये आता काही लोकशाहीच उरली नाही, हुकुमशाही हुकुमशाही हुकुमशाही. म्हटलं काय झालं? अरे आम्ही गेलो होतो ना गुवाहाटीला. गेल्या गेल्या आमच्या सगळ्यांचे मोबाईल्स काढून घेतले. कोणाशी संपर्क करायला अलाउड नाही, काय. रात्रंदिवस गुवाहाटी पोलिसांचे आमच्यावर पहारे, बाहेर पडायची सोय नाही. आणि रोज टेलिकॉन्फरन्सिंग वरनं आम्हाला दिल्लीचे लोक सांगायचे, घाबरू नका, आपलं आता सरकार येणार आहे आणि सरकार आपलं 2.5 वर्ष चालणार आहे. म्हटलं काय 2.5 वर्ष सरकार कसं काय चालेल? तुमचं सरकार तर झालं आता, पण चालेल कसं? तो डिफेक्शन लॉ आहे ना, पक्षांतरबंदी कायदा आहे. एकाच वेळेस काही 40 लोक गेलेले नाहीये. त्यामुळे तो पक्षांतरबंदी कायदा लागू होईल आणि तुम्ही सगळेच्या सगळे बार व्हाल. यावर ते म्हणाले, सर बिलकुल चिंता करू नका, आम्हाला ऑलरेडी सांगितलं की सगळं ऍडजस्ट झालेलं आहे, आपलं सरकार 2.5 वर्ष चालणार. हायकोर्ट तर ऍडजस्ट झालेलंच होतं, दिसतच होतं. हायकोर्टाने मुदत वाढवून दिली. आता साधा नियम आहे, जर तुम्हाला पक्षांतर बंदी कायद्याबद्दलचा निर्णय उपाध्यक्षांनी घ्यायचा, याची मुदत वाढवली तर मधल्या काळात दुसरी घटना घडता कामा नये. मधल्या काळामध्ये इकडे मुदत वाढवून दिलेली असताना, उपाध्यक्षांना काही निर्णय घेण्याची संधी नसताना, कारण कोर्टाने वाढवून दिलेली आहे, त्या काळामध्ये राज्यपाल शिंदेंना बोलावतात, मुख्यमंत्री पदाची शपथ देतात आणि सरकार अस्तित्वात येतं. म्हटलं ते हायकोर्ट ऍडजस्ट झालेलं आहे, पण सुप्रीम कोर्ट ते म्हणाले, सर चिंता करू नका, मी सांगतो ना, मला सांगितलं ना टेलिकॉन्फरन्सिंग वरनं आपलं सरकार 2.5 वर्ष चालणार, सगळं ऍडजस्ट झालेलं आहे, काळजी करू नका. हो म्हटलं, ते सीजीआय फार हे आहे, तसे आहेत आपले, ते बिलकुल घटनेनुसार निर्णय देणार. सर हे सरकार 2.5 वर्ष चालणार, मी सांगतो ना तुम्हाला. आणि मला तेव्हाच खात्री पटली की हे सरकार 2.5 वर्ष चालणार. आणि खरंच सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला. सुप्रीम कोर्टाचा निर्णय किती मस्त आहे. राज्यपालांनी शिंदेंना बोलावून जो शपथ दिली मुख्यमंत्री पदाची, हे असंवैधानिक आहे. म्हणजे हे सरकार असंवैधानिक आहे, इल्लीगल आहे. जे स्वतः शिंदेंनी प्रतोद नेमला तेही इल्लीगल आहे. म्हणजे अध्यक्षाची निवड पण इल्लीगल आहे. सारं सरकारच इल्लीगल आहे आणि सरकार मात्र चालू आहे. वरून आमचे सीजीआय काय म्हणतात, मी काय करू? उद्धव ठाकरेंनी राजीनामा नसता दिला तर मी दुसरं काही केलं असतं. अरे साधी गोष्ट आहे.
जर हे सरकार इल्लीगल आहे, असंवैधानिक आहे, ते सरकार बरखास्त करा, विधिमंडळ बरखास्त करा, सरळ सरळ पुन्हा विधानसभेच्या निवडणुका घ्यायला लावा. जनता ठरवेल कोण खरा आणि कोण खोटा. पण निर्णय असा नाही हवा. हे सरकार असंवैधानिक आहे, मुख्यमंत्री असंवैधानिक आहे, सरकारच इल्लीगल आहे, पण 2.5 वर्ष चालू आहे. ऑपरेशन 100% सक्सेसफुल, बट पेशंट डाईड. ऑपरेशन 100% यशस्वी आहे, पण टेबलावर आधीच पेशंट मेलेला होता आणि ऑपरेशन मात्र सुरू आहे. असले हे निर्णय. हे सरकार इल्लीगल सरकार, असंवैधानिक सरकार 2.5 वर्ष सुरू आहे. माझे मित्र बाळ सरोदे यांचा मुलगा असेम मोठे वकील आहेत. ते फार कॉन्फिडन्सली सांगायचे की सीजे असे आहे तसे असा निर्णय येईल की हे सरकार बरखास्त होईल. मी शेवटी सांगितलं की मी हॉर्सेस माउथ ऐकलेला आहे. हे सरकार 2.5 वर्ष चालणार आहे. सुप्रीम कोर्टाचे निर्णय सुद्धा असेच असणार आहे. आणि मी केवळ असीम जवळ बोललो असं नाहीये, मी हे उद्धव ठाकरेंसमोरही बोलून द्या. म्हटलं तुमचा काही निर्णय आधी येणार नाहीये. निर्णय निवडणुका आल्यानंतरच येईल. माझं बोलणं खरं ठरावं असं मला मुळीच वाटत नव्हतं, पण गेले 2.25 वर्ष मी सातत्यानं हे ओरडतोय की हे इल्लीगल सरकार 2.5 वर्ष चालणार आहे आणि ते चालू आहे. हे इल्लीगल सरकार आलं कसं? माझ्या या मित्राला म्हटलं, हो ना, तुम्ही सगळे लोक गेले गुवाहाटीला, ते काही लोकांवर 5-6 लोकांवर ईडी होती ना. सर, तुम्हा पत्रकारांना 5-6 लोक माहित आहेत. खरं म्हणजे 40 लोकांची कागदपत्र तयार होती. सगळ्यांना दाखवली. जेलमध्ये जायचं की सोबत यायचं. सोबत आला तर खोके मिळतील, काही लोकांना मंत्रीपद मिळतील. म्हटलं किती खोके? नाही, खोके जरा वेगवेगळे आहे. काही 60 आहे, काही 50 आहे, काही 30 आहे, काही 20 आहे. प्रत्येकाच्या लायकीप्रमाणे खोके आहे. म्हणजे सरळ सरळ विकत घेतलेलं सरकार आहे. ईडीच्या धाकानं निर्माण झालेलं सरकार आहे. त्यानंतर दुसऱ्याही पक्षाबाबत असंच घडलं. दुसऱ्याही पक्षातले मित्र गेले. ते तर माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत. माझ्या कामामध्ये त्यांनी खूप मस्त मदत केलेली आहे. ते का गेले हे मला माहित आहे, तुम्हाला सगळ्यांना माहित. जेलमध्ये जायचं की उपमुख्यमंत्री पुन्हा बनायचं एवढाच चॉईस होता. त्याने दुसरा चॉईस स्वीकारला. दोन्ही पक्षाचे पक्ष चिन्ह आणि पक्षाची नावही देऊन टाकली आंदण. कारण आपल्या देशामध्ये इलेक्शन कमिशन नावाचं जे प्रकरण पूर्वी स्वतंत्र होतं ते स्वतंत्र उरलेलंच नाही, आपल्या सगळ्यांना माहित आहे. पूर्ण घटना पायदळी तुडवून खऱ्या अर्थानं आपली लोकशाही गाडून आजचं हे असंवैधानिक इल्लीगल सरकार निर्माण झालेलं आहे. कल्पना करा, हे मत आपल्याला 2000 वर्षानंतर स्वतःचं सरकार ठरवण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. आपण सरकार निवडतो. आपण एक सरकार निवडलं, एक भांडवलदार 2-3 हजार कोटी घेऊन येतो. 50-50, 60-60 कोटी, 20 कोटी, 30 कोटी मध्ये आमदार विकत घेतो. स्वतःला हवाय तसं सरकार बनवतो. आणि ते सरकार कोणतं? महाराष्ट्रामधलं, जी या देशाची आर्थिक राजधानी आहे. 1/3 GST जो प्रांत देतो, अशा श्रीमंत प्रांतामधले, मुंबईची आर्थिक राजधानी असणाऱ्या प्रांतामधलं सरकार पाहिलं हवं तसं ठेवायचं. आणि मग 2-3 हजार कोटी जे इन्व्हेस्ट केलेले आहे त्याच्या मोबदल्यामध्ये हजारो कोटी गायब करायचे. आज महाराष्ट्र सरकारवर 8 लाख कोटींचं कर्ज आहे. 8 लाख कोटी रुपयांचं कर्ज या सरकारने करून ठेवलेले. नुसती उधळपट्टी सुरू आहे. ईडीचा वापर कसा केला तुम्हाला सगळ्यांना नीट माहित आहे, तरी मी आठवण करून देतो. आमचे पत्रकार मित्र संजय राऊत एका नातेवाईक मित्राकडनं 25 लाख रुपये चेकने घेतले. चेकने परत केले काही महिन्यानंतर. मधल्या काळामध्ये त्यांना फ्लॅट विकत घ्यायचा. 100 दिवस त्यांना ईडी मध्ये आतमध्ये टाकले. न्यायमूर्तींनी प्रश्न विचारला, यामध्ये कुठे गैरव्यवहार आहे? चेकने 25 लाख घेतले, मधल्या काळामध्ये एक व्यवहार केला, पुन्हा 25 लाख परत दिले. यात गैरव्यवहार कुठे आहे? म्हणून त्यांना जमानत मिळाली. कारण ते बीजेपी पुढे झुकत नव्हते, ताकदीनं बोलत होते.
आमचे दुसरे मित्र महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख, ते अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांच्याकडे काय झालं, आमच्या देवेंद्र भाऊचा एक माणूस आला, त्यांनी मोबाईल दिला, सांगितलं मी 4 ड्राफ्ट वाढवलेले आहे, त्याचं ऍफिडेव्हिट करून द्या, तर तुम्हाला ईडी मध्ये जावं लागणार नाही, जेलमध्ये. कारण मुंबई पोलीस कमिशनरनं तुमच्या विरुद्ध ऍफिडेव्हिट दिलेला आहे की अनिल देशमुखांनी दर महिन्याला मला इतके पैसे गोळा करायला सांगितलेले आहे. हे जे 4 ऍफिडेव्हिट होते ते काय होते? पहिलं ऍफिडेव्हिट होतं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी त्यांच्या मातोश्री बंगल्यावर बोलावलं आणि सरळ सरळ पैसे गोळा करायचा आदेश दिला. नंबर 2, त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे कॅबिनेट मंत्री यांनी दिशा सॅलियन नावाच्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आणि ढकलून देऊन तिचा खून केला. हे ऍफिडेव्हिट केव्हा लिहून मागतायत? जेव्हा सीबीआयचा ऑलरेडी रिपोर्ट आलेला. सीबीआयनी चौकशी केली दिशा सॅलियन प्रकरणाची. सीबीआय काय म्हणतंय? सीबीआय यांचं गृह खातं शहांच्या हाताखाली असलेलं दिल्लीचं पोलीस, हे काय म्हणतायत की दिशा सॅलियन या मुलीचं आत्महत्याही नाहीये आणि तिचा खूनही नाहीये, दारू प्यायल्यानंतर झालेल्या अपघातामुळे ती खाली पडली आणि मेली, असं ऑलरेडी सीबीआयनी सांगितल्यानंतर ते ऍफिडेव्हिट लिहून मागतायत की आदित्य ठाकरेंनी तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला आणि तिचा खून केला. नंबर 3, अनिल परबांचे असे गैरव्यवहार आहे. नंबर 4, अजितदादा पवार त्यावेळेस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी बंगल्यावर बोलावून घेतलं आणि त्यांनी सांगितलं दारूवाल्याकडनं आणि गुटखेवाल्यांकडनं पैसे गोळा करून द्या. अनिल देशमुखांनी नाही कळवलं. नाही कळवल्यानंतर पुन्हा माणूस आला आणि यांना सांगण्यात आलं की ठीक आहे, अजितदादा तुमच्या पक्षाचे, त्यांच्या विरुद्ध तुम्हाला बोलणं शक्य नसेल ते काढून टाका, बाकीचे 3 ऍफिडेव्हिट द्या. अनिल देशमुखांनी विचार केला की ठीक आहे, मी जेलमध्ये गेलो तर माझी बदनामी होईल, अमुक होईल, तमुक होईल, इतके वर्ष मंत्री राहूनही त्यांना कधी डाग लागलेला नाही, त्यामुळे ते जास्तच विचलित झालेले होते. पण मी जर ऍफिडेव्हिट लिहून दिलंय तर निरपराध या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे जेलमध्ये जातील. आदित्य ठाकरे अत्यंत घाणेरड्या आरोपाखाली एका मुलीवर बलात्कार केला आणि तिचा खून केला या आरोपाखाली जेलमध्ये जातील. अनिल परब जेलमध्ये जातील आणि 3 निरपराध माणसांना जेलमध्ये पाठवून मी स्वतःला वाचवायचं कसं? त्यांचं डोकं फुटायची वेळ आली, आत्महत्या करावं का असं त्यांना वाटायला लागलं आणि शेवटी त्यांनी नकार कळवला आणि नकार कळवल्यामुळं त्यांना 14 महिने जेलमध्ये काढावे लागले. पण हा माणूस झुकला नाही, म्हणून यांच्या मर्दपणाला आपण सलाम. मित्रांनो, यातला विनोद काय माहिती? ज्या ऍफिडेव्हिटच्या भरोश्यावर यांच्यावर दबाव आणला होता त्या पोलीस कमिशनरनी कोर्टापुढे लिहून दिलं की मला अनिल देशमुखांनी कधीच बोलावून पैसे गोळा करायला सांगितलेलं नाही, मला अमुक अमुक इन्स्पेक्टरनी सांगितलं. त्या इन्स्पेक्टरनी कोर्टापुढे लिहून दिलं की माझी आणि अनिल देशमुखांची कधीच भेट झालेली नाही, त्यांनी मला कधीच पैसे गोळा करायला सांगितलं नाही. म्हणजे पहिलं ऍफिडेव्हिट धादांत खोटं, त्या खोट्या ऍफिडेव्हिटच्या आधारावर अनिल देशमुखांवर दबाव आणायचा, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यावर दबाव आणायचा आणि त्यांच्याकडनं असे ऍफिडेव्हिट लिहून घ्यायचे की या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे बलात्काराच्या आरोपाखाली, अनिल परब आणखी एक कॅबिनेट मंत्री जेलमध्ये पाठवता येतील. एवढी खुनशी आणि खालच्या दर्जाची ही माणसं आहेत आणि म्हणून यांना घरी पाठवण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. मित्रांनो, एवढी ही भयानक माणसं आहेत, पैशाला सरकार विकत घेतात आणि तुमची माझी संपूर्णच्या संपूर्ण लोकशाही विकत घेऊन टाकतात. हे जे असंवैधानिक सरकार निर्माण केलेलं आहे यांनी, हा तुमच्या माझ्या मतांचा आणि लोकशाहीचा अपमान आहे. भारतीय संविधान अक्षरशः गाडून यांनी हे सरकार निर्माण केलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक लोकशाही प्रेमी नागरिकांना यांना धडा शिकवलाच पाहिजे अशी अवस्था.
हे झालं बीजेपी आणि त्यांचे दोन पक्ष. मला अनेक लोक म्हणतात तुम्ही शिंदेचं फारसं नाव नाही घेत, अजितदादांचं नाव नाही घेत. अहो, दोघांचं काही स्वतंत्र अस्तित्वच नाही ना. या सगळ्या कारवाया आपल्या देवाभाऊच्या आहेत. सगळे ईडी खाली आलेले लोक आहेत. शिंदे असोत काय आणि अजितदादा असोत काय, हे जर आपल्याला नीटपणे माहित आहे, ते स्वतःला वाचवण्याकरताच तिकडे गेलेले आहेत, तर मूळ जो माणूस आहे सगळं कारस्थान रचणारा, त्याच्याबद्दलच आपण बोलणार. मग जर आपल्याला बीजेपीला घालवायचं आहे, बीजेपी प्रणित या सरकारला घालवायचं आहे, तर महाविकास आघाडीची गॅरंटी काय, असा अनेकांचा प्रश्न आहे. आमच्या पुरोगामी चळवळीमधल्या माणसांचे काही प्रश्न आहेत, तेही मी लक्षात घेऊन तुमच्या पुढ्यामध्ये मी बोलणार आहे. एक तर काँग्रेसचं जर आपण न्यायपत्र पाहिलं लोकसभेच्या आधीच, तर आपली राज्यघटना त्यातली ही चारही महत्वाची मूल्य अंमलात आणण्याचा सुंदर दस्तऐवज तो आहे. कदाचित पंडित जवाहरलाल नेहरूंनंतर पहिल्यांदा इतकं उत्तम जाहीरनामा तयार झालेला. तो वाचत असताना आपल्याला खात्री पडते की राहुल गांधी आणि राहुल गांधींवरच विश्वास आहे सगळ्यांचा. राहुल गांधी आणि त्यांचं जे काही सरकार बनेल, ते सरकार अतिशय ताकदीनं या घटनेचं संरक्षण करणार आहे आणि लोकशाही या 4 मूल्यांनुसार राबवणार आहे. शरद पवारांबद्दल डाऊट घेण्यासाठी जागाच नाही. त्यांनी प्रचंड मोठी किंमत मोजलेली आहे. आपल्यापैकी अनेक लोक विसरून जातात. मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यासाठी, खरं म्हणजे ते मराठ्यांचे नेते मानले जात असत. त्या काळामध्ये मराठा वर्सेस दलित असाच तो संघर्ष होता अख्ख्या मराठवाड्यात पेटलेला. आणि शरद पवारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव द्यायचं ठरवलं मुख्यमंत्री असताना. त्याची प्रचंड किंमत त्यांना पुढे मोजावी लागली आहे. ती त्यांनी मोजली, पण शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांपासून कधी फारकत घेतलेला. मला अनेक लोक प्रश्न विचारतात की तुम्ही उद्धव ठाकरेंची कशी काय गॅरंटी घेऊ शकता की हे या पद्धतीनं राज्यघटना आणि त्यातली 4ही मूल्य ते मानतील. मी स्वतः आम्ही कोणतंही काम करत असताना केवळ भावनेच्या भरात करत, पूर्ण विचारांतीच ते काम करत. मी सगळ्या नेत्यांची भेट घेतली. राहुल गांधींशी 28 मिनिटं चर्चा झाली. काँग्रेसचे नेते अध्यक्ष खरगेंशी चर्चा झाली. महाराष्ट्रातले सगळे महत्वाचे नेते, त्यांच्यासोबत वारंवार चर्चा झाली. शरद पवारांची वारंवार चर्चा होत आलेली आहे. उद्धव ठाकरेंशी किमान 3दा या विषयांवर विस्तारानं बोलणं झालं आणि दरवेळी 1 तासापेक्षा अधिक काळ चर्चा झालेली आहे. आता जी शेवटची महिन्याभरापूर्वी त्यांच्यासोबत चर्चा झाली, त्यावेळेस मी एक प्रश्न विचारला. दुसरा कोणताही नेता असता तर कदाचित मला हकलून दिलं असतं. मी काय प्रश्न विचारला त्यांना, उद्धवजी मला सगळ्या लोकांपुढे मोकळेपणानं सांगता यावं म्हणून मी हा प्रश्न विचारतोय, अशी मी पार्श्वभूमी तयार केली. आणि त्यांना म्हणालो की तुम्हाला आपलं राज्यघटना आणि राज्यघटनेची प्रस्तावना पूर्ण मान्य आहे ना? आणि या राज्यघटनेमध्ये जी 4 मूल्य सांगितलेली आहे ती आपल्या शासन काळामध्ये अंमलात आणण्यासाठी तुम्ही कटिबद्ध आहात ना? खरं म्हणजे हा अपमान करणारा प्रश्न आहे. एखादा दुसरा माणूस असता तर हकलून दिलं असतं. पण उद्धव ठाकरे अंतर्बाह्य एवढे सज्जन आहेत की ते मला म्हणाले, मानवसाहेब तुम्ही असा प्रश्न विचारताच कसा? अर्थात या राज्यघटनेवर, या राज्यघटनेच्या प्रस्तावनेवर मी त्यासाठी बांधील आहे. ती मूल्य अंमलात आणण्यासाठी पूर्णतः बांधील आहे. तुमच्या मनात शंकाच यायला. अनेक पुरोगामी क्षेत्रातले लोक मला प्रश्न विचारतात की सर तुम्ही एवढं सगळं बोलतात, पण उद्धव ठाकरेंचं पण तुम्ही समर्थन करता. तो तर हिंदुत्ववादी पक्ष आहे. अरे भाई, हिंदुत्ववादी असणं हा काही गुन्हा आहे का? आपल्याच राज्यघटनेच्या 25व्या कलमानुसार प्रत्येकाला धर्म बाळगण्याचा, धर्म मांडण्याचा, ते अंमलात आणण्याचा आणि त्याचा प्रचार प्रसार करण्याचा अधिकार दिलेला आहे. मी स्वतःला हिंदू म्हणवतो, कारण हिंदू बनण्यासाठी तुम्हाला काहीच करावं लागत नाही. तुमचे आईबाप हिंदू असतील तर तुम्ही ऑटोमॅटिक हिंदू बनता. आणि हिंदूंमध्ये फार वेगवेगळ्या विचारधारा राहिलेल्या आहेत. त्यामुळे अमुकच केलं म्हणजे तुम्ही हिंदू असं म्हणता येत नाही. भारतीय परंपरेमध्ये 10 परंपरा आहेत. त्यापैकी 4 परंपरा ह्या नास्तिक आहेत, ज्यात देवही मानत नाही आणि वेदही मानत नाही. चार्वाक, लोकायत,
बौद्ध आणि जैन. सांख्य परंपरा जी आस्तिक परंपरा आहे ती वेद मानते पण देव मानत नाही. अशा परंपरा असणारा हा देश आहे. त्यामुळे मी स्वतःला हिंदू म्हणून घेतो, कारण मला तो म्हणण्याचा अधिकार आहे. प्रश्न आला की हे हिंदुत्व कसं आहे? आपल्या राज्यघटनेला सुसंगत आहे की त्याच्या विरुद्ध आहे? म्हणजे जसं बीजेपीचं संप्रदायवादी हिंदुत्व आहे तसं यांचं आहे का? त्याकरता मी उद्धव ठाकरेंच्याच तोंडची 3 वाक्य तुम्हाला ऐकवतो. पहिलं वाक्य, आमचं हिंदुत्व देवळात घंटा बडवणार नाही. याचा नेमका अर्थ आपण समजून घ्यायचा. दुसरं त्यांचं वाक्य आहे की आमचं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की आम्ही ब्राह्मण श्रेष्ठ बाकीचे कनिष्ठ असं मानत नाही. चातुर्वर्ण्य मानणार आमचं हिंदुत्व नाही. म्हणजे शेंडी जानव्याचं आमचं हिंदुत्व नाही. तिसरं त्यांचं वाक्य आहे आणि ते फारच महत्वाचं वाक्य आहे की आमचं हिंदुत्व घरातली चूल पेटवणार आहे. घर पेटवणार किंवा झोपड्या जाळणार नाही. म्हणजे आमचं हिंदुत्व हे संप्रदायवादी नाही. हिंदू मुस्लिम द्वेष निर्माण करून समाजामध्ये तेढ निर्माण करणं किंवा जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणं हा आमचा उद्देश नाही. उलट विकासाचं आमचं हिंदुत्व आहे. प्रत्येक घरच्या माणसाची चूल पेटली पाहिजे असं आमचं हिंदुत्व आहे. यामुळं मित्रांनो, ही आता शिवसेनेची जी भूमिका आहे ती आपण समजून घेतली पाहिजे. ती राज्यघटना मानणारी आहे. राज्यघटनेची मूल्य रुजवण्याचं आश्वासन देणारी, त्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत असं सांगणारी हा पक्ष. त्यामुळे महाविकास आघाडीमधले 3ही पक्ष हे राज्यघटनेला बांधील आहेत, ती अंमलात आणण्यासाठी कटिबद्ध आहे. आणि म्हणून आपण म्हणू शकतो की आपण यांना निवडून दिलं पाहिजे. आता मित्रांनो, मला 2च मुद्दे तुमच्या पुढ्यामध्ये जरा नीटपणे घ्यायचे आणि थांबायचं आहे. सगळ्यात मोठा प्रश्न या देशामधला शेतकऱ्यांचा आहे. मी यवतमाळ जिल्ह्यातला शेतकऱ्याचा मुलगा आहे. या देशामध्ये आजही 50% 60% लोक शेती संबंधित जीवन जगतात. त्यांची परिस्थिती सुधारायची असेल तर शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून प्रश्न सुटत नाही. बी बियाण्यांच्या किमती कमी करून किंवा त्यांना इलेक्ट्रिसिटीचं बिल माफ करून प्रश्न सुटत नाही. एकच उत्तम उपाय आहे आणि तो उपाय आहे स्वामीनाथन आयोगाने जसं म्हटलंय त्यानुसार उत्पादन मूल्यानुसार MSP ठरवणं आणि त्याचा कायदा बनवणं. हा जो उपाय आहे तो ऑलरेडी इंडिया आघाडीनं मान्य केलेला आहे. काँग्रेसनं लोकशाही आपल्या लोकसभेच्या आधीच्या इलेक्शन मध्ये जे प्रसिद्ध केलं न्यायपत्र त्यामध्ये ही ग्वाही दिलेली आहे आणि इंडिया आघाडीने हे मान्य केलंय. याचा अर्थ शरद पवारांनी मान्य केलेला आहे आणि उद्धव ठाकरे यांनीही मान्य केलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या माध्यमातून अतिशय उत्तम न्याय मिळू शकेल. आपल्या देशामध्ये बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. रिझर्वेशन डायरेक्टली न संपवता सरकारी नोकऱ्या संपवून ते संपवलेले आहे. आज 40% अधिक जागा सरकारमधल्या रिकाम्या आहेत. महाविकास आघाडी म्हणते आम्ही त्या भरणार आहोत. कंत्राटी कामगार पद्धती बंद करणार आहोत. शिक्षकांची सुद्धा भरती करणार आहोत. छोटे मोठे उद्योग वाढतील या पद्धतीचे आम्ही निर्णय घेणार आहोत. त्यातून रोजगार वाढेल. आता खरं म्हणजे यावर विस्तारानं बोलायला पाहिजे पण वेळेच्या मर्यादेमुळे मी त्यावर विस्तारानं बोलत नाही. सूत्ररूपानं मांडून पुढे जातो. आता मुद्दा असा आहे आपल्या पुढे लाडकी बहीण योजना. ऑलरेडी महाराष्ट्र सरकारने प्रचंड उधळपट्टी केली. 8 लाख कोटींचं कर्ज करून ठेवलं आणि वरून स्त्रियांच्या खात्यामध्ये दर महिन्याला 1,500 या पद्धतीनं 18,000 रुपये वर्षाकाठी टाकण्याचं आश्वासन दिलं. अशा अवस्थेमध्ये लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्राचं नुकसान होईल की फायदा होईल? उद्धव ठाकरेंसोबत मी जे बोललो ते तुमच्यापर्यंत मी पोहोचवलं. मोदींनी 16 लाख कोटी भांडवलदारांचे बँकेतले कर्ज माफ केले.
त्या 16 लाख कोटींचं रूपांतर व्याजासह 30 लाख कोटींपर्यंत जातं. एवढा प्रचंड पैसा माफ केला मोदींनी. ते या देशाचं प्रचंड नुकसान आहे, कारण हे 30 कोटी मोदींच्या खिशात नाही येणार. ते बँकांमधले तुमचे माझे पैसे, ते तुम्हाला मला आपल्याच खिशातनं भरावे लागणार. मोदींनी तर माफ केलं आपल्या मित्रांना. त्यातनं 0.5% सुद्धा रोजगार निर्माण झालेला नाही. ते देशाचं प्रचंड मोठं नुकसान. लाडकी बहीण योजनेमध्ये जी 1,500 रुपये दर महिन्याला स्त्रियांच्या खात्यामध्ये जातात, त्याचं काय? पहिला मुद्दा आपण सायकोलॉजिकल लक्षात घेऊ. यातल्या किमान 40% स्त्रिया अशा आहेत ज्या स्वतः मोलमजुरी करत नाहीत, त्या गृहिणी आहेत. या ज्या गृहिणी आहेत त्यांना नेहमी आपले नवऱ्यापुढे मुलांपुढे हात पसरावे लागतात. त्यांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये येणार आहेत. त्यांच्या खात्यात, माझ्या खात्यात 1,500 आले, मला खर्च करण्याचा अधिकार मिळाला. हा त्या स्त्रियांकरता अतिशय महत्वाचा आत्मसन्मानाचा मुद्दा आहे. तो आपण समजून घेतला पाहिजे. आता आपण अर्थशास्त्रीय मुद्द्यांचा विचार. या ज्या स्त्रिया आहेत या 100% स्त्रिया ज्यांच्या खात्यामध्ये पैसे जात आहेत, त्यापैकी 99% स्त्रिया ह्या दारूवर खर्च करणार नाही, जुगारावर खर्च करणार नाही. त्या आपल्या कुटुंबावर खर्च करतील. त्या काय करतील? आपल्या घराकरता लागणाऱ्या वस्तू विकत घेतील. कदाचित भाजी अधिक चांगली विकत घेतील, कदाचित दूध दुग्ध विकत घेतील, कदाचित कपडे विकत घेतील, कदाचित आजूबाजूच्या वस्तू विकत घेतील. ज्यावेळी अर्थव्यवस्थेमध्ये मंदीची स्थिती असते, नवा रोजगार निर्माणच होत नाही अशी स्थिती निर्माण होते, त्यावेळेस लोक कल्याणकारी राज्यांनी आणि सरकारांनी अशी गुंतवणूक करायची असते की ज्यामुळे रोजगार प्रक्रियेला चालना मिळेल. आणि त्यातला हा मुद्दा, सामान्य लोकांची जर क्रयशक्ती वाढली तर ही वाढलेली क्रयशक्ती ते काही गोष्टी विकत घेतात. त्यांनी त्या गोष्टी विकत घ्यायला सुरुवात केली की आजूबाजूचे छोटे मोठे उद्योग निर्माण व्हायला लागतात, वाढीला लागतात. या देशामध्ये आपल्या मोदींनी 4 तासांच्या इंटिमेशन मध्ये 8 वाजता डिक्लेअर केलं 500,000च्या नोटा बंद, रात्री 12 पासून बंद. अख्खा देश मिला. अर्थव्यवस्था जोडली, छोटे मोठे उद्योग मारले गेले. 2016 मध्ये हे घडलं. त्यानंतर 2020 मध्ये कोविड 2 वर्ष टिकला आणि आजही ते छोटे मोठे उद्योग, आपले किराणा दुकानापासून छोटे मोठे दुकानदार जे झोपले ते अजून उठू शकले. ज्या दुकानामध्ये, किराणा दुकानामध्ये पूर्वी 4 माणसं काम करायचे, तिथे आता एकही माणूस काम करत नाही. तो मालकच कसं बसून स्वतःचं पोट भरतोय अशी अवस्था निर्माण झालेली आहे. या ज्या स्त्रिया आहेत ज्यांच्या हातामध्ये पैसा जाणार आहे, त्या स्त्रिया काही अमेझॉन वरनं पैसे वस्तू बोलावणार नाहीये. त्या काही टीव्ही किंवा फ्रीज घेणार नाहीयेत, छोट्या मोठ्या वस्तू घेणार आहेत. त्यामुळे छोट्या मोठ्या रोजगारांना चालना मिळेल. 2-3 वर्षामध्ये त्यामध्ये अर्थव्यवस्थेला चालना मिळाल्यामुळे रोजगार वाढेल. आणि म्हणून या पैशांचा आपण विरोध करता कामा नये. उलट देशामधली आणि महाराष्ट्रामधली ही विचित्र झालेली परिस्थिती सुधारण्यासाठी त्यातनं मदत होणार आहे. आणि म्हणून लाडक्या बहिणीला आपण विरोध करू नये. उलट आपण काय म्हटलं पाहिजे, या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या आमच्या महाविकास आघाडी करता अधिक लाडक्या बनणार. ऑलरेडी कमिट केलंय काँग्रेसने 1 लाख रुपये महालक्ष्मी योजनेखाली दरवर्षी द्यायचे, म्हणजे जवळपास 8,500च्या आसपासची रक्कम होते. ते आता केंद्राजवळ अधिक पैसा असतो, राज्यांजवळ नसतो. आणि तरीही कर्नाटक सरकार याच योजनेखाली, महालक्ष्मी नावाच्या योजनेखाली दर महिन्याला 2,000 रुपये या स्त्रियांच्या खात्यामध्ये टाकते आहे. तेलंगणाचं सरकार 2,500 रुपये टाकतं आहे. पृथ्वीराज चव्हाणांशी मी बोललो, ते म्हणाले आम्ही 2,000 रुपये द्यायचं ठरवतो आहे. एवढंच नव्हे तर वडेट्टीवार विरोधी पक्ष नेते आहेत काँग्रेसचे, ते म्हणालेत की आम्ही 3,000 रुपये ठरवतो आहे. अजून महाविकास आघाडीने खरं म्हणजे निर्णय घेऊन हे जाहीर करायला हवा आहे. पण मी तुम्हाला खात्रीशीररित्या सांगेन, सगळ्या नेत्यांशी माझं जे बोलणं झालंय त्याच्या आधारावर, की ही जी लाडकी बहीण योजना आहे ती मुळीच बंद होणार नाही. ती बंद करूही नाही, कारण अर्थव्यवस्थेला चालना देणारी ती योजना. महाराष्ट्राच्या कर्जाचा डोंगर वाढेल की नाही? डेफिनेटली वाढेल, पण हा उपयुक्त डोंगर वाढणार, यातनं काही उत्तम निर्माण होण्याची शक्यता आहे.
हा भांडवलदारांचे पैसे माफ केले त्यासारखा वेस्ट झालेला पैसा नाहीये. त्यामुळं आपण काय म्हटलं पाहिजे की हे जे अत्यंत उद्दाम जे भाऊ आहेत, महेश शिंदेसारखे जे धमक्या देतात की तुमची यादीमधली नावं काढून टाकू, किंवा आमच्या रवी राणांसारखे उद्दाम भाऊ आहे पैसे परत घेऊ, तर आपण म्हटलं पाहिजे की या उद्दाम भावांना हकला, महाविकास आघाडीच्या नम्र भावांना निवडून द्या. तुमची लाडकी बहीण योजना कायम राहणार आहे. उलट 1,500च्या ऐवजी किमान 2,000 रुपये तरी ते होतील. आणि या पद्धतीनं लाडक्या बहीण योजनेचा आपण विरोध करता कामा नये. आता एक शेवटचा मुद्दा घेऊन मी या ठिकाणी थांबतो आहे आणि तो म्हणजे रिझर्वेशन आणि राहुल गांधी. सध्या महाराष्ट्रामध्ये मोठमोठी आंदोलनं झाली बीजेपी तर्फे. राहुल गांधींनी रिझर्वेशन थांबवायचं ठरवलेलं आहे. अमेरिकेमध्ये ते बोलले की आम्ही रिझर्वेशन थांबवू. खरंच राहुल गांधींनी रिझर्वेशन थांबवले का? असं आश्वासन दिलं का? मी रिझर्वेशन थांबवणार असं ते म्हणाले का? मला सुरुवातीला शंका आली, कारण राहुल गांधी कधी कधी एखादं वाक्य अर्धवट बोलतात. म्हणजे अर्धवट तर नाही बोलले, म्हणून मी त्यांचं बोलणं प्रत्यक्ष ऐकलं. युट्यूबवर उपलब्ध आहे. हिंदू नावाच्या इंग्रजी दैनिकानं ते जसंच्या तसं छापलं, तेही मी पाहिलं. मग त्यांना विरोध करणारे कोण? गायकवाड म्हणाले, MLA. राहुल गांधी अमेरिकेत बोलले. जॉर्ज टाउन येथे एका विद्यार्थ्यांनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही भारतामधलं रिझर्वेशन केव्हा संपवणार आहात. त्यावर उत्तर देताना राहुल गांधींनी उत्तर दिलेलं आहे. प्रश्न इंग्रजीत होता, उत्तर इंग्रजीमध्ये होतं. मग मी जरा या गायकवाड नावाच्या MLA ची प्रोफाईल पाहिली. माझ्या लक्षात आलं की त्यांना साधं इंग्रजी सुद्धा कळणं शक्य नाही. तर राहुल गांधींचं इंग्रजी कसं कळणार? मी का बोलतोय हे? मी इंग्रजी साहित्याचा विद्यार्थी नाही केवळ, मी कॉलेजला ग्रॅज्युएशन पर्यंत इंग्रजी शिकवलेला, याच जिल्ह्यामध्ये शिकवलेला. आणि मला माहित आहे की हे रुटीन इंग्रजी त्यांनी वापरलं नाही. जी फ्रेज वापरली ती अपवादात्मक वापरली जाते आणि म्हणून अनेकांना ती कळली नसावी. आता जी इंग्रजी चांगलं जाणणाऱ्या माणसांना जे कळत नाही ते आपल्या MLA गायकवाडांना कळावं अशी अपेक्षा करणं म्हणजे त्यांच्यावरचा अन्याय आहे. ते त्यांच्या मेंदूच्या पलीकडची गोष्ट आहे. आणि त्यामुळे त्यांनी आवाहन केलं की राहुल गांधी म्हणतात रिझर्वेशन बंद करू, त्यांची जीप छाटा, त्याला एवढे पैसे देईन. त्यांना छाटू द्या, काय छाटायचंय ते. त्यांना माफ कळतच नाही तर काय करायचं. दुसरे आमचे नागपूरचे आमचे मित्र आहेत, त्यांचं नाव आहे चंद्रशेखर बावनकुळे. बीजेपीचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांची दखल तर घेतलीच पाहिजे. ते म्हणतात राहुल गांधींनी रिझर्वेशन बंद करू असं म्हटलेलं आहे. म्हटलं बावनकुळेंना इंग्रजी कळत असावं का, म्हणून मी त्यांचं प्रोफाईल पाहिलं. विकिपीडियामध्ये म्हटलेलं आहे की ते BSc करत असताना त्यांनी म्हणजे 1 वर्ष केलेला. BSc करतायत याचा अर्थ इंग्रजी मीडियम मध्ये शिकतायत, कारण सायन्स तर आपल्या इथे इंग्रजी मीडियम मध्ये शिकावं लागतं. मग यांना कसं कळलं नाही? मग माझ्या मनात विचार आला, यांचं इंग्रजी जर चांगलं असतं तर यांनी BSc पार्ट 1 केलं असतं, त्यानंतर पार्ट 2 केलं असतं, त्यानंतर पार्ट 3 करून BSc केलं असतं, नंतर MSc केलं असतं. मध्येच सोडावं लागलं, म्हणजे यांचं इंग्रजी कच्चं असावं. म्हणून आपण बावनकुळेंकडे पाहून त्यांनाही माफ करू की राहुल गांधींचं इंग्रजी तुम्हाला कळणं शक्य नाही, त्यामुळे तुम्ही जी काही बडबड करत आहात ती माफ. डॉक्टर अनिल बोंडे, अमरावतीचे आमचे जुने मित्र, सध्या ते जनता पार्टीचे खासदार आहेत. ते MD आहेत मला माहित होतं, तरी मी चेक केलं, पण विकिपीडियामध्ये ते कोणत्या प्रकारचे MD लिहिलं नाही. म्हणून मी मुद्दाम माझ्या अमरावतीच्या डॉक्टर मित्रांना फोन केले. म्हटलं हो यांचं कोणतं MD आहे? आयुर्वेदातलं आहे का? आयुर्वेदातलं म्हणजे कमी दर्जाचं वगैरे नाही, पण आयुर्वेदातल्या MD करणाऱ्या माणसाचं इंग्रजी कदाचित कच्चं असू शकतं. काय मानवसाहेब, तुम्हाला माहित आहे ना, त्यांनी आधी MBBS केलं, नंतर MD केलंय. म्हणजे MBBS पूर्ण 4-4.5 वर्षाचा कोर्स त्यांनी इंग्रजी माध्यमामध्ये केला, MDचा कोर्स इंग्रजी माध्यमामध्ये केला, आणि तरीही त्यांना इंग्रजी कळलं नाही. हे बोंडे काय म्हणाले की तुम्ही जीभ कापू नका, जीभ जाळा. बरं, राहुल गांधींसोबत आणखी कोणाच्या जीभ जाळा? एक म्हणजे आपले ज्ञानेश महाराज आणि दुसरे श्याममान, आमच्या दोघांच्याही जिभा त्यांच्यासोबत जाळा. मला बरं वाटलं राहुल गांधी सोबत आपल्याला आणलं म्हणून, मला काही वाईट वाटलं. जाळा, जिभा जाळायच्या जाळा, काही प्रॉब्लेम नाही. पण अनिल बोंडेंना का कळलं?
जरा इंग्रजी थोडं समजून घ्या, 2च वाक्य आहे. वी शुड थिंक ऑफ स्क्रॅपिंग रिझर्वेशन्स. जॉर्ज टाउन मधल्या विद्यार्थ्यांनी जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा राहुल गांधी म्हणतात, वी शुड थिंक ऑफ स्क्रॅपिंग रिझर्वेशन्स ओनली व्हेन. आपण आपल्या देशामधले रिझर्वेशन थांबवण्याचा तेव्हाच विचार करू शकतो जेव्हा इंडिया बिकम्स अ फेअर प्लेस. जेव्हा भारत फेअर प्लेस बनेल. आणि पुढचं त्यांचं वाक्य आहे, अँड इंडिया इज नॉट अ फेअर प्लेस नाव. पण इंडिया मात्र सध्या फेअर प्लेस नाहीये, त्यामुळे आपल्याला रिझर्वेशन थांबवता येत नाही. हे क्लिअर कट ते बोलले. आता फेअर प्लेस या शब्दाचा अर्थ आपल्या अनिल बोंडेंना कळला नाही. म्हणून माझा त्यांना सल्ला आहे की त्यांनी आपल्या घरामध्ये जे कोणी कॉन्व्हेंटमध्ये शिकत असतील त्यांच्या मिसला बोलावून घ्यावं आणि त्यांच्याकडनं याचा अर्थ कळून घ्यावा. फेअर प्लेस या शब्दाचा अर्थ काय? कॉलेजची डिक्शनरी, वेबस्टरची डिक्शनरी म्हणते विदाउट डिस्क्रिमिनेशन, कोणताही भेद न करता अशी जी परिस्थिती असते. ऑक्सफर्डची डिक्शनरी म्हणते समान संधी असणारी अवस्था. ज्या ठिकाणी सगळ्यांना समान संधी मिळते अशी जी जागा आहे, असा जो प्रांत आहे, असा जो देश आहे, त्याला फेअर प्लेस असं म्हणतात. भारतामध्ये आज ही फेअर प्लेस नाही, सगळ्यांना समान संधी नाही, त्यामुळे आपल्याला रिझर्वेशन थांबवता येत नाही असं राहुल गांधी म्हणाले. बेसिकली राहुल गांधींचा रिझर्वेशन करता आग्रह आहे. उलट ते म्हणतात जातीगत जनगणना झाली पाहिजे, ज्याची जेवढी संख्या तेवढा त्याला वाटा मिळाला पाहिजे. एवढंच नव्हे तर 50%, 52% जे आज सिलिंग आहे ते आपण बदलवलं पाहिजे. त्याकरता त्यांनी जाहीर आवाहन केलं मोदींना की तुम्ही घटना दुरुस्ती करा, हे रिझर्वेशनचं सिलिंग 70% वाढवा. इंडिया आघाडी आणि काँग्रेस पूर्णतः तुमचं समर्थन करेल आणि तुम्ही जर हा बदल नाही करून घेतला तर आम्ही आमचं सरकार आल्यावर करणारच आहोत, असंही ते जाहीररित्या बोललेले आहेत. जो माणूस रिझर्वेशन करता एवढा आग्रही आहे, रिझर्वेशन त्याच्या संख्येनुसार मिळालं पाहिजे असं जो जाहीररित्या बोलतोय, सिलिंग वाढवण्याचा आग्रह करतो आहे, त्या माणसावर ते रिझर्वेशन थांबवणार या पद्धतीचा आरोप करणाऱ्यांमध्ये सगळ्यात एक महत्वाचं नाव आहे. त्यांचं नाव आहे देवाभाऊ देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीसांना उत्तम इंग्रजी कळतं हे मला माहित आहे. 2005 पासून सातत्यानं 2013 पर्यंत त्यांच्यासोबत चर्चा झालेली आहे. अनेक महत्वाचे मुद्दे त्यांनी सुचवले जे जादूटोणा विरोधी कायद्यामध्ये आम्ही अंतर्भूत केले. शिवाजीराव मोघेंच्या सहीनंच हा जादूटोणा विरोधी कायदा निघालेला आहे. शिवाजीराव मोघे तिथे सामाजिक न्याय मंत्री असल्यामुळेच हा जादूटोणा विरोधी कायदा होऊ शकलेला आहे. जरी त्याचा प्रत्येक शब्द फायनल करण्याची संधी मला मिळाली असले तरी शिवाजीरावांचा 100% पाठिंबा आणि ते अत्यंत आग्रही त्याबाबत होते म्हणून हे घडलेला. देवाभाऊंची डिग्री, ते स्वतः लॉ ग्रॅज्युएट आहे, LLB आहे, ते मला माहित होतं. तरी मी चेक केलं विकिपीडियामध्ये, मला कळलं की ते केवळ LLB नाही आहेत, त्यांनी बिझनेस मॅनेजमेंट मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री केलेली आहे आणि जर्मनी मधला एक डिप्लोमा सुद्धा घेतलेला आहे. LLB इंग्रजीमध्ये शिकावं लागतं, बिझनेस मॅनेजमेंट पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत इंग्रजीत शिकावं लागतं आणि जर्मनीचा डिप्लोमा पण त्यांना इंग्रजीतच घ्यावा लागलेला असणार आहे. मग यांचं इंग्रजी तर चांगलं आहे, पण यांना कसं नाही कळलं हे फेअर प्लेसचा अर्थ? विकिपीडियातच मला त्याचं उत्तर सापडलं. देवेंद्र फडणवीस सुरुवातीला इंदिरा गांधी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकत होते. इमर्जन्सी लागली, त्यांच्या वडिलांना जेलमध्ये पाठवलं, मलाही जेलमध्ये पाठवलं. जेलमधनं सुटल्यानंतर त्यांच्या वडिलांसोबत माझी छान मैत्री झाली. आपल्या वडिलांना जेलमध्ये पाठवलं म्हणून यांनी इंदिरा गांधी कॉन्व्हेंट स्कूल सोडलं आणि ते गुरुकुल मध्ये दाखल झाले. आणि मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला की देवाभाऊंचं इंग्रजी कच्चं का राहिलं ते, कारण कॉन्व्हेंट सोडून ते गेले गुरुकुलमध्ये आणि म्हणून त्यांना फेअर प्लेस या शब्दाचा अर्थ कळला नाही आणि म्हणून ते जाहीररित्या राहुल गांधीवर आरोप करतायत की राहुल गांधी म्हणाले मी रिझर्वेशन थांबवेल. माझी नम्र सूचना आहे, विनंती आहे की देवाभाऊ, तुमची मुलगी बहुधा कॉन्व्हेंटमध्ये शिकते आहे, त्या मुलीच्या टीचरला घरी बोलावून घ्या, नाही तर तिला भेटायला शाळेमध्ये जा आणि समजून घ्या फेअर प्लेस याचा अर्थ काय. इंडिया बिकम्स अ फेअर प्लेस म्हणजे नेमकं काय.
आणि एकदा तुम्हाला अर्थ कळला आणि मग तुमच्या चूक लक्षात आली तर तुम्ही भारतीय जनतेचे, महाराष्ट्रातल्या जनतेचे आणि राहुल गांधींची जाहीररित्या माफी मागा. कारण तुम्ही धादांत खोटं बोलत आलात. तुम्हाला कळलं नाही म्हणून तुम्ही बोललात हे समजण्यासारखं आहे. पण जर फेअर प्लेस या शब्दाचा अर्थ तुम्हाला नीट कळून सुद्धा तुम्ही जर असं बोलत असाल तर आम्हाला एवढंच म्हणावं लागेल, झूठ बोलो, बार बार झूठ बोलो, बार बार झूठ बोलो वाले तुम्ही आहात. आणि असल्या खोटं बोलणाऱ्या सांप्रदायिक मनोवृत्तीच्या, मनुवादी मनोवृत्तीच्या, खुंची मनोवृत्तीच्या, भ्रष्ट आणि हुकुमशाहीच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या या सरकारला, जे सरकार खरं म्हणजे शेठजी भटजीचं आहे, असंवैधानिक आहे, इल्लीगल आहे, त्यांना आपल्याला हकलून लावायचं आहे. आणि त्यांच्या जागी संविधान मांडणारं, शेतकऱ्यांना आणि जनतेला न्याय देण्याचं आश्वासन देणारं लोकशाहीवादी महाविकास आघाडीचं सरकार निवडून आणायचं आहे, असं कळकळीचं आवाहन करून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.